सद्गुरू विनयानंद महाराज, आदिनाथ महाराज, आमचे गुरुवर्य पाटील महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळे संत मांदियाळींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेनं आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं याची प्रार्थना करून आपल्याला हा अमृत अनुभव जो आहे तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग व्हावा. अमृत अनुभव ग्रंथ न राहता अमृत अनुभव ऐकल्यानंतर आमच्या अज्ञानाच्या ग्रंथी आहेत, ज्याला चितजड ग्रंथी म्हणतात, ती चितजड ग्रंथी नाहीशी होऊन आमचं जे अमृत स्वरूप आहे त्या अमृत स्वरूपाची प्राप्ती व्हावी यासाठी सतत संतांच्या चरणी आपण काय करायचं आहे, नतमस्तक राहायचं आहे. म्हणून काय गुरूंच्या ठिकाणी काय सांगितलं, बोध आहे, आणि देवाच्या ठिकाणी काय आहे, तर देवाची जर सेवा केली तर गुरूंची प्राप्ती होते. आपण परमार्थ करतो ना, तर देवाची सेवा करतो, चिंतन करतो, भजन करतो, उपासना करतो. कशासाठी, तर पहिली ही ईश कृपा आहे आणि नंतर सद्गुरूंची कृपा आहे. आणि सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर तनु मनो जीवे चरणासी. खूप कमी लोकांना हे भाग्य प्राप्त होते. गुरूंची सेवा होणं, गुरूंच्यावर श्रद्धा बसणं, ॲक्च्युली खरं म्हटलं तर गुरु जे आहेत ना, एक तत्व आहे. लक्षात आलं का? गुरु हे शरीर नाही, गुरु हा एक देह पण नाही. तर गुरु कसं आहे की व्यापक तत्व आहे. अशा व्यापक तत्वाची आपल्याला काय होणं, अनुभूती येणं म्हणजे खरी गुरुपौर्णिमा आहे. गुरु जसे व्यापक आहेत म्हणून आपण काय म्हणतो, अखंड मंडलाकार. म्हणजे गुरु नाहीत, तत्व नाही, म्हणून उपाधीमध्ये गुप्त जे आहे ते गुरुतत्व आहे. मग आदिनाथ महाराज आम्हाला काय सांगतात, अण्णा, अनात्म वस्तूच्या ठिकाणी जे निर्गुण रूपानं स्थिर असलेलं जे चैतन्य तत्व आहे त्याचं नाव आहे गुरुचरण. बरोबर. खरं म्हटलं तर या जगामध्ये आत्मा आणि अनात्मा हा प्रथम तुम्ही हा विचार सांख्यकारांनी मांडला, संतांनी मांडला, पण आत्मा आणि अनात्मा असे जे भेद आहेत, जड चेतन, हे खरे नाहीतच, कल्पित आहे. अण्णा सांगतात उपाधिकृत भेद आहे, आणि ती उपाधी कशी आहे, कल्पित उपाधिकृत. म्हणून ब्रह्म कसं आहे म्हणले सांगले त्यांनी, तर ब्रह्म हे सर्व भेदातीत आहे. पण अशा ब्रह्मस्वरूपाची अनुभूती येण्यासाठी जी आपल्याकडे अंतःकरणाची अवस्था लागते ती आपल्याकडे नाही. आपलं चित्त जे आहे ते चित्त तेवढं शुद्ध नाही. म्हणून आपल्याकडे सारखं म्हणतात, नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. आमची मग पाय आम्ही काय म्हणतो, ते पांडुरंगाचे पाय म्हणतो आम्ही. तसं नाही, सगुण आणि निर्गुण. सगुणाच्या ठिकाणी निर्गुण आहे, सगुण प्रकृतीच्या साह्यानं तो प्रगट झालेला आहे. पण जरी प्रगट झाला तरी त्या सगुणाला अधिष्ठान असलेलं निर्गुण तत्व सगुणाला सोडून नाही. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण, आता उदाहरण किती चिंतन करावं तसं, अंगठी ही सगुण आहे, सोनं हे निर्गुण आहे. मग ह्या दोघांना वेगळं कसं काढायचं, कारण सगुणाला सोडून निर्गुण नाही आणि निर्गुणाला सोडून सगुण नाही. म्हणून सगुण निर्गुण एकू. म्हणून सोनंच सोनं रूपानं आहे, अधिष्ठान रूपानं, आणि ते सोनं त्या उपाधीमध्ये म्हणजे अंगठीमध्ये काय झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे. मग ज्ञानदेव काय म्हणले, प्रगट गुह्य. आता प्रगट गुह्य बोलायला लागल्यात. काय गुह्य बोलायला लागल्या, तर विश्व हे विश्व नाही तर ब्रह्मस्वरूप आहे. हा वेदांचा सिद्धांतच आहे, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. हे काय आहे, सर्वम खलविदम ब्रह्म.
सर्वच ब्रह्मरूप आहे. मग सर्वच ब्रह्मरूप आहे, मग आम्ही कोण आहोत? तर आम्ही आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भ्रमरूप आहोत. म्हणून ह्या भ्रमरूप असलेल्या भ्रमराला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऋणुझुनू ऋणुझुनू रे भ्रमरा. भ्रमरा म्हणजे जो भ्रमलेला आहे. सांडितू अवगुण रे भ्रमरा. कोणता अवगुण? तर पहिला जो अवगुण धारण केलास तो म्हणजे अज्ञान. तो अवगुण आहे, तो सांड म्हणतात. भ्रमर जसा त्या फुलामध्ये गुंतला फक्त कशासाठी? त्या एका विषयांच्यासाठी, तसा हा भ्रमर 5 विषयामध्ये गुंतला. म्हणून 5 विषयामध्ये ज्यांची वृत्ती, ज्या भ्रमराची वृत्ती काय झालेली आहे? गुंतलेली आहे. सुखाच्या शोधामध्ये, आनंदाच्या शोधामध्ये अशा भ्रमराला संत ज्ञानेश्वर महाराज, त्याला ज्ञानदेवांचं कसं प्रेमानं सांगतात, तो भ्रम झालेला आहे त्याला भ्रमर म्हटले. ताकद आहे त्याच्याकडे लाकूड हे करायची, फोडायची, पण कोमल असलेलं फूल सुगंधाच्यामुळं तसं तो जीव ब्रह्मरूप होण्याची त्याच्याकडे त्याची अवस्था आहे. पण फक्त एका विषयांच्या इंद्रियांच्या सुखासाठी तो स्वतःला जन्ममरणाच्या परंपरेमध्ये स्वतःला बांधून घ्यायला लागला. ममतेच्या लवड सवडी माते न पवताची बाबुरी. म्हणून फक्त अहम निर्माण झाला. जो शुद्ध आहे अहम, त्याचं आभान झालं. आणि त्या शुद्ध अहमला स्वयं असं म्हणतात. कारण अहम शोधायला गेला तर अहमच सापडत नाही. ते तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. जसं आता तुमची गाडी आहे, कोणती गाडी आहे? 2 व्हीलर कोणती आहे? तर स्प्लेंडर गाडी शोधायला गेलं तर हँडलला स्प्लेंडर म्हणायचं का, हेडलाईटला स्प्लेंडर म्हणायचं का, टेल लॅम्पला स्प्लेंडर म्हणायचं का, सायलेन्सरला स्प्लेंडर म्हणायचं? नाही म्हटलं, हे सगळं मिळून स्प्लेंडर. म्हणून स्प्लेंडर अशी सापडत नाही. तसं हाताला मी म्हणायचं, पायाला मी म्हणायचं, डोळ्याला मी म्हणायचं, तर हा मी नाही, डोळा मी नाही, हात नाही, पाय नाही. मग जसा ह्यातला मी शोधायला गेला, ज्याला मी म्हणायला लागलोय, ज्याला मी म्हणायला लागलोय, तिथं जर शोधायला गेलो तर मी सापडतच नाही. पण अज्ञानानं मी जे मी नाही त्याला मी म्हणायला लागलोय, फक्त भ्रमानं. अज्ञानानं भ्रम झाला. अज्ञानानं काय झाला? भ्रम झाला. आणि त्या भ्रमानं मी ह्या देहाला मी म्हणायला लागलो. हा भ्रम निवृत्ती करण्यासाठी अज्ञान घालवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते अज्ञान कशानं जाईल? तर काल अण्णा म्हटले, ज्याच्या अज्ञानानं जे निर्माण झाले त्याच्या ज्ञानानं ते निवृत्त होते. मग आमच्या कोणत्या अज्ञानानं हे निर्माण झालंय अहम? तर आमच्या मी कोण आहे याचा आम्हाला बोध नाही. आणि तो बोध व्यवहारामध्ये कुठल्याही शाळेमध्ये देण्याची व्यवस्था नाही. पूर्वी कसं होतं, 12 वर्षाची झाल्यानंतर त्याला त्या गुरुकुलामध्ये गुरूंच्याकडे गायत्री मंत्र आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं बाकीचं वेद वाङ्मय हे शिकवायला पाठवत होते. आता पहिलीपासून ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, तसं आपल्याकडे पूर्वी ग फॉर गणपती तरी सांगत होते. म्हणून आपल्याकडे बाराखडी जी आहे, मुळाक्षरन व्यंजन, ही कसं आपल्याकडे सगळं शास्त्रच आहे. 16 स्वर, 36 व्यंजने, 52 मातृका. ह्या 52 मातृकेची वाणी प्रसवते ती शारदा आहे. ती 4 वाण्या आहेत आणि त्या 52 मातृका या शरीरामध्ये बसवलेल्या आहेत. आणि त्या गुरूंच्या कृपेनं ज्यावेळेला गुरूंचा स्पर्श होतो त्यावेळेला त्या आपल्या पाठीमध्ये जी मेधावी म्हणून एक नाडी आहे, ती मेधावी नाडी जागृत होते. तोपर्यंत आम्ही त्या मातृकामध्ये अडकलेलो असतो. आणि एक 5वी वाणी आहे मातृकावाणी, हे परापश्यंती मध्यमा वैखरी आणि 5वी वाणी मातृकावाणी. आणि ब्रह्म
ह्या अमातृका आहे, मातृकांच्या पलीकडे आहे. वर्ण नाही रूप गुण वर्ण येथे म्हणले. बघा हरीचं वर्णन केले. आम्ही हरी कशाला म्हणतोय आणि ते काय म्हणतात? सत्यम ज्ञानम अनंतम गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण येत. असं रूप गुण वर्ण रहित असं आपलं जे अमृत स्वरूप आहे. रूपाला नाश आहे, रूपामध्ये बदल आहे, स्वरूपात बदल होत नाही. सोनं हे स्वरूप आहे आणि अंगठी हे रूप आहे. मग अंगठीचं रूप जरी बदललं तरी स्वरूप बदलत नाही. त्या स्वरूपातनं आणि रूप निर्माण होते. म्हणून त्या ठिकाणी अरूपामध्ये रूप पाहे तोची भाग्यवंत म्हणले. निसर्गात भरून राहे अनादि अनंत. सामान्यामध्ये तुम्ही विशेष बघा किंवा विशेषामध्ये तुम्ही सामान्याचं दर्शन घ्या, दोन्ही चालते. कसंही करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. कारणामध्ये कार्याचा शोध घ्या किंवा कार्यामध्ये कारणाचा शोध घ्या, कसंही आम्हाला चालते. बोध व्हावा एवढं महत्वाचं. कार्य हे अंगठी आहे, त्याच्यामध्ये कारणाचा शोध घ्या किंवा कारणच कार्यरूपानं प्रगट झालेलं आहे, कारणामध्ये कार्याचा शोध घ्या. म्हणून कार्य आणि कारण ह्याच्यामध्ये भेद नाही. कार्य आणि कारण फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगायला लागेल. नाहीतर कार्य कारण भाव त्या स्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काही नाही, काय कारण नाही. एकच तत्व आहे, एकच तत्व आहे, आहे आणि आहे. आहे रूपानं तेच आहे. पूर्व मध्य आदि मध्य आणि अंत अवघा हरी एक, एकची अनेक हरी करी. मग त्याला काय सांगितलं? तो एकटा एकाकी न रमते, एकलीने कंटविने म्हणून केली 14 भुवने वगैरे सगळं सांगितलं. आणि मग त्याला ते माया ही त्याची जी शक्ती आहे त्याच्या साह्यानं तो हे सगळं काय करतो. आणि ह्या दोघांचाच शिवशक्ती हा विलास आहे. असा हा अमृतानुभवाच्या काय केलेला आहे, सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मागच्या वेळेला 5 श्लोक ज्ञानदेवांचे आहेत. आपण सगळ्यांनी एकदा म्हणूया. पाठ आहेत ना? नाहीत पाठ? हा हळूहळू होतील म्हणून होतात हो, हळूहळू होतात. आम्हाला तरी कुठं अमृतानुभव आम्ही वयाच्या 50व्या वर्षानंतर आम्ही वाचायला सुरुवात केली. मग वाचायला जर 50व्या वर्षी सुरुवात केली असेल तर अनुभव कधी येणार त्याचा? अमृत अनुभव आहे ना, आणि अनुभव अमृत आहे, दोन्ही आहे. अमृत अनुभव आहे म्हणजे काय? तर मी मृत नसून, मी क्षर नसून, मी मर्त्य नसून, मी काय आहे? अक्षर आहे. मी अमर आहे, अमरहा अमरहा. हा अमृत अनुभव आहे. हा अमृत अनुभव आपल्यावर आरोप होतोय का त्याचा बघायचा आपण. नाहीतर काय व्हायचा? अमृत अनुभवाच्या जागेवर राहायचा आणि आमचं जे हे आहे मरणभ्रांती, मृत्यूची भ्रांती, ती आमच्या जागेवर राहायची. दोघांची गाठ पडायचीच नाही. म्हणून माझे मरण पाहिले म्या डोळा, हे कसं काय म्हटले? मरायच्या अगोदर म्हणजे देहपात व्हायच्या अगोदर त्यांनी कुणाचं मरण पाहिलं? तर त्यांनी देहाचं मरण पाहिलं. मग ज्याचं मरण ज्यानं पाहिलं तो त्या ठिकाणी कसा आहे? जिवंत आहे. जिवंत असले सूक्ष्म केलं तर सूक्ष्म. आपण कसं होतंय, पहिल्यांदा आपण देह आहे म्हणून भाव आहे ना आता आपल्याला. हो, पण आपल्याकडे आता भाव आहे का नाही, तो देह भाव आहे हो. जीव भावात तरी आपण कुठं आहे? हो, जीव भाव ज्या क्षणी गेला, जीव भाव जाणं म्हणजेच मरण येणं. हळूहळू काय होणार? आपल्याला बाहेरून आत यायचं आहे. हो, पहिल्यांदा सूक्ष्म देहाकडे एकदम येता येत नाही. स्थूल देहाकडे पहिल्यांदा अभ्यास करायला. आपल्याला स्थूल देहाचं अजून निरसन झालेलं नाही विठ्ठलराव. मग ते स्थूल देहाला निरसन करण्यासाठी
तनु मनु आणि जीवे. मग पहिल्यांदा हे जे बोलणं आहे ते मात्र अनुभूती पुरुषाचं आहे. हो, अहो हे सगळं बोलणं अनुभूती पुरुषाचं आहे. यातलं काय विदाऊट अनुभूती काय नाही आहे. यातलं काय संतांचं वाङ्मय सेवितो हा रस कसा आहे तर मी सेवन केलेलं आहे मग वाटायला लागलेलं आहे. अनुभूती नसेल तर कसं सांगणार. आम्ही जे काही बोलतो दिवसभर विठ्ठलराव ते आमचं अनुभूतीतलं बोलणं आहे. पण कुठल्या अनुभूतीतलं आहे. मी देह आहे आणि तूही देह आहेस. मला चहा पाहिजे तुम्हालाही चहा पाहिजे. मला कॉफी पाहिजे तुम्हालाही कॉफी पाहिजे. मी कपडे घालतो माझा देवही कपडे घालतो. मी झोपतो माझा देवही झोपतो. मी उठतो माझा देहही उठतो. देऊळही उठतो. हे कसंच आहे. आम्ही आमच्याकडे देहदृष्टीनं पाहतो आणि आम्ही देवाकडे सुद्धा आता देव रागवेल म्हणे. आता ही भीती वाटते की नाही देव रागवेल. आता तुमच्या आईंना म्हटलो तुम्हाला असं एकादशी जर केली नाही तर देव रागवेल का नाही तर वाटणार हो देव रागवेल म्हणून. मग रागवेल तो देव म्हणून विनयानंद महाराज काय म्हणले देवानं जर आम्हाला तयार केलं असतं तर आम्ही देवासारखे झालो असतो. पण आम्हीच देवाला तयार केल्यामुळं देवच आमच्यासारखा झालाय. आणि त्याच्यापुढे ते म्हणायचे काय काय देव तर माझ्या पुढे जन्माला आल्यात म्हटले. होय काय देव तयार केला त्या सिनेमामध्ये दाखवले की. म्हणून देव शब्दाचा अर्थ काय सांगितला त्यांनी ज्ञान प्रकाश नीती आनंद हे त्यांनी देव शब्दाचे अर्थ सांगितले. आणि ब्रह्मसूत्रामध्ये मांडत असताना सखोल चिंतन देव म्हणजे काय एक स्वयंप्रकाशमान स्वयंभू सर्वशक्तिमान सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप ज्याला सजातीय विजातीय स्वगत भेद नाही. कोणताही देशकाल वस्तूचा भेद नाही. असं हे आत्मस्वरूप जे आहे ते त्या संतांचा देव आहे. देखिली पंढरी देही जनी वनी. त्यांनी देहात पंढरी पाहिली जनात पाहिली वनात पाहिली तीर्थात विठ्ठल पाहिला क्षेत्रात विठ्ठल पाहिला. आमचा अजून आम्हालाच विठ्ठलच अजून कळेना. विठ्ठल जळीस्थळी भरला म्हणतोय पण ती दृष्टी आहे का आमच्याकडे. रीता ठाव नाही उरला म्हटले. तो मी या दृष्टीने पाहिला. विठ्ठलात बदल करायचा नाही आहे. विठ्ठलाकडे पाहण्याची आमची जी आणि मग कधी होईल पहिल्यांदा आपल्याकडे पाहण्याची आमची दृष्टी बदली ना. आम्ही देहदृष्टीनं आम्हाला पाहतो. देहदृष्ट्या तो दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकम आणि तत्वदृष्ट्या हम एकोहम. आपण एक आहोत. आपण तत्वदृष्टीने म्हणून 3 सत्ता सांगितली. व्यावहारिक सत्ता प्रातिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्तेमध्ये सगळं एकच आहे. पण हे एक आहे हा बोध जोपर्यंत अंतकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत देवभक्ताचं नातं घेऊन गुरु शिष्याचं नातं घेऊन आपल्याला उपासना सेवा हे सगळं करावंच लागणार आहे. कारण हा बोध काही एका ह्याच्यामध्ये पारायणामध्ये किंवा एका जन्मामध्ये असं होत नाही. कसं होईल सांगा. होत नाही. अनादी काळापासूनचं हे अज्ञान आपल्याजवळ आहे. त्याचं आवरण जाड आहे. आमचे महाराज सांगायचे विनयानंद आता जे पॅन्ट्स पूर्वीच्या लेंगा असायचा ना लवकर फाटायचं हो. आता ते जीन्सच्या पॅन्ट आल्यात ते फाटत नाही. ब्लेड मारलं तरी फाटत नाही. ते तसं आमचं अज्ञान संतांच्या ब्लेडनं सुद्धा लवकर फाटेना झाले. नाहीतर एक वेळ सांगितल्यानंतर तर तो मसीचा बोध व्हायला पाहिजे होता. वारंवार सांगायची वेळ येते. ऐक शिष्या येथेची वर्म सोये तूच आहेस ब्रह्म या कारणे संदेह धरूच नकोस. अण्णांच्या मुखातनं आपण ऐकलं. त्याच्या अगोदर ज्ञानदेवांच्या मुखातनं ऐकलं. संतांच्या मुखातनं ऐकलं. सगळ्या ग्रंथामध्ये तेच सांगितलं की तू देह नाहीस तो आत्मचैतन्य आहेस. मग आता हे सांगितलं आम्हाला पटतंय का. आमची देहसत्यत्वाची भ्रांती गेली का. मी देह नाही हा भाव जाऊन आत्मबुद्धी उदयाला आली का नाही आली. आपल्याला स्तुती आणि निंदा
एक समान वाटते का? तुम्हाला कोणी घरामध्ये बोललं तुमची पत्नी, तर तुम्हाला निंदा आणि स्तुती एकसारखी वाटेल का? नाही वाटत. मग आम्ही जगतो कुठं? कोणत्या जाणीवेमध्ये आहोत? देहाच्या जाणीवेत आहोत. मग देह जाणीवेमध्ये जो आहे त्यानं उगाच जास्त मी आत्मरूप आहे असं कुठे दाखवू नये उगाच. कारण का? त्याचा फायदा होणार नाही काय. म्हणजे तो काय होणार? तोंडावर आपटणार. म्हणून संतांच्या सभेमध्ये आमचे महाराज म्हणायचे, बाबा सावध असलं पाहिजे. ही संतांची सभा आहे. म्हणजे आपण अजून संत व्हायचं आहे, पण आपण संत आहोत, पण ते आपण विस्मृतीत गेले. संत म्हणजे कोण? तर ज्याच्या सगळ्या वृत्ती संत झाल्यात, किंवा दुसऱ्या भाषेत संत म्हणतात ज्यानं स्वतःच्या मनाचा अंत केलाय, वासनाचा अंत. संत वो जो करे मन का अंत. आणि मन आलं की वासना आल्या, विकार आला, द्वैत आलं, आणि मन गेलं. मग आता रात्री जाते, तर रात्री गेलं की नाही, मन गेलं की जग बी जाते, मन गेलं की भेद बी जातोय, मन गेलं की भेदच सगळे संपतात. मन आलं की परत सुरू होते. विठ्ठलराव, मन आलं, वृत्ती आली, ते स्फुरण झालं सकाळी की बघा की कसं होतंय. खरं जगात काही अडचण नाही आहे. जगात अडचण नाही आहे. जगात कुठे दृश्य ह्याच्यामध्ये कुठे सुखाचं झाड, दुःखाचं झाड असं नाही आहे. हा, मग ते मन आल्याशिवाय ते जीव निर्माण कसा होणार? अंतःकरण आपण जागृतीत आल्याशिवाय ते जीवच निर्माण होत नाही. आणि संत म्हणतात जीव सुद्धा शुद्ध आहे, पण आम्ही तिथं पण राहत नाही. मी जीव आहे असं पण आम्हाला वाटत नाही. म्हणून काल ते अण्णा म्हटले जीव एकच आहे सगळीकडे. सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब सगळ्या बादल्यांमध्ये त्या सूर्याचंच आहे, पण ते प्रतिबिंब मी सूर्याचा असा म्हणेना झालाय ना. मी सूर्य स्वरूप आहे, मी प्रकाश स्वरूप आहे, तो आणि मी भिन्न नाही, ते म्हणेना झालाय. मग तो दिवसभर काय जाणीव घेऊन वागतोय तर अशुद्ध जाणीव घेऊन वागतोय. मग विनयानंद महाराज म्हणायचे आमची देवाला शुद्ध करायचं नाही, तुमच्या जाणीवेला शुद्ध करायचं. तुमची जी मलिन जाणीव आहे आपली, त्या मलिन जाणीवेमध्ये आम्ही आत्ता, आणि ती जाणीव आमची कुठं आहे तर बुद्धीमध्ये आहे. बुद्धीमध्ये आमची ती जाणीव आहे. आमची जाणीव काय काय आहे तुम्ही लिस्ट काढली तर आपली जाणीव म्हणजे देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी म्हटले. चिंतनानं. श्रवण कशासाठी आहे? मनन कशासाठी आहे? निधिध्यासन कशासाठी आहे? ही आत्मबुद्धी आमची जी राहत नाही आहे. आम्ही आता बसलो तरी आम्ही आता प्रवचनाला सुद्धा देहबुद्धीनंच बसलेलो आहे. श्रवणाला बसलो तरी, श्रवणाला आम्ही बसलो तरी सुद्धा आम्ही कशानं बसलोय? देहबुद्धीनं आहे. जेवायला बसलो तरी देहबुद्धीनं. कर्म करत असताना म्हणून ती वर्तत असती देही, परी देहीनं माझ्या ठाई. मग हे काय आहे? हे आपल्यावर लागते काय प्रमाण? हे दिलं प्रमाण बरोबर आहे. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा, हे प्रमाण आहे तो. पण ही प्रमाण मला लागू होतात का? आणि ती जर प्रमाण मला लागू होत नसतील तर बोलाचाच भात. जेवून या तृप्त कोण झाला? हे लागू एक तरी प्रमाण लागू व्हायला पाहिजे आपल्याला. कोणतं तरी संतांचं जे एक तरी प्रमाण काहीतरी लागू व्हायला पाहिजे. म्हणून मला लहानपणापासून प्रश्न पडायचा, ही रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, हे प्रमाण आहे. आणि मला असा प्रश्न पडायचा, अरे बऱ्याच वेळेला आपण पांडुरंगाचं रूप बघितलं, अजून सुख कसं काय झालं नाही? मग तुकाराम महाराज खोटं बोलायला लागल्यात का माझ्या काहीतरी अडचण आहे माझ्याकडची? तुम्हाला असं कधी वाटलं नाही? कीर्तनात पंचपदी गातात त्यावेळेला ते खरं म्हणतात काय नक्कल करायला लागल्यात? आपलं पंचपदी आहे ना, काय म्हणतात? रूप पाहता आणि सुंदर ते ध्यान, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
सर्व सुखाचे आगर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी आरगळा कासे पितांबर आवडे निरंतर. मग हे आवडे निरंतर हेची ध्यान हे काय कुणाचं आहे? ते त्यांचं आहे. तुमचं काय? अहो हे ज्या वेळेला प्रवृत्ती हे चालू असते त्यावेळेला आमची वृत्ती त्या सगुण साकार असलेल्या त्या आमच्या दैवताशी तरी एकरूप असते का? जाऊन द्या सगुण निर्गुण. सगुण काय? सगुणचं बी अवघड आहे, निर्गुणचं बी अवघड आहे. नाही आमची वृत्ती परत आम्ही त्या देहावरच असते. हे प्रमाण लावून बघायला पाहिजेत का नको? तुका म्हणे माझे आता किती वेळा म्हटलं तुम्ही हेची सर्व सुख हेची सर्व सुख आणि तरी पण विषयाकडे आमचा बैल जातोयच. मग हे काय? हेची म्हटलंय हे माझं, ह्याच्याशिवाय मला कशातही सुख वाटत नाही. उलट आमची अशी अवस्था आहे हे सोडून आम्हाला सगळ्यात सुख वाटतं. म्हणून ही प्रमाण आहेत ना आम्हाला लागू पडायला पाहिजेत. ही मात्रा लागू पडायला पाहिजे तर गुण येणार, तर हे देहरूपी भूत उतरणार, नाहीतर उतरणार नाही. म्हणून ते म्हटले सत्वगुणाचा लावा अंगारा मग विंचू उतरेल झरझरा. सत्वगुण म्हणजे ज्ञानाचा अंगारा लावा. हां तर हे आपण आता काय करूया? श्लोक म्हणूया. पहिला श्लोक म्हणूया. यद अक्षरम अनायख्यम आनंदम अजम अव्ययम श्रीमत निवृत्तीनाथेति ख्यात्यम दैवतम आश्रये गुरुरीति आख्याया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयति ज्ञानम तस्से दयाद्रये निरंतरम सार्धम हा केनच कस्यार्धम शिवयो समरूपिनो ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतम छलान्मु अद्वैतम आत्मनं तत्वम दर्शयन्तो मिथस्तराम तौ वन्दे जगतम् आद्यो तयोस्तत्व अभिपत्तये मूलाय ग्राम मध्याय मूल मध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे यदक्षरम अनायख्यम आनंदम अजम अव्ययम श्रीमत् निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. सद्गुरुनाथ महाराज की. अमृतानुभव विवरण. आपल्याच अमृत स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी जे आपल्या अंतकरणामध्ये अनादी काळापासूनचे असलेले मलविक्षेप आवरण आहेत त्याचा निचरा करून आपल्याला स्वरूपाची गाठ पडावी, तो बोध व्हावा आणि त्या बोधामध्ये वृत्ती रंगून जावी अशा पद्धतीचं हे सगळं सांगणं आता होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्ञानदेवांनी गीतेवर टीका केली, भावार्थ दीपिका, आणि गुरूंनी काय केलं, आता तुझ्या स्वतंत्र अशा अनुभवाचा एक साहित्य निर्माण कर जे श्रोत्यांना किंवा वाचणाऱ्यांना पठन करणाऱ्यांना त्या अमृत स्वरूपाकडे घेऊन जाईल. म्हणून ज्ञानदेवाने ह्या ग्रंथ उपदेशाला किंवा मांडणीला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. मला आमचे एक मित्र म्हटले की ग्रंथ वाचत असताना भाव कसा पाहिजे, तर ग्रंथकर्ते जे आहेत संत, ते संत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते बोलायला लागलेले आहेत, सांगायला लागलेले आहेत आणि आपण काय करायचं आहे, शिष्य व्हायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज बोलतात
ज्ञानेश्वर महाराज बोलतात. मग ज्ञानेश्वर समोर बसलेले आहेत, ज्ञानेश्वरी सांगत आहेत. हा भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरून या. कोणता भाव? ज्ञानेश्वरी नसून प्रत्यक्ष ज्ञानदेवच माझ्या घरामध्ये आहेत असा भाव धरून ज्ञानेश्वरीच्या रूपात तेच माझ्याशी काय करतात, हितगुज करतात असा भाव धरून वाचे. मग लिहिले तिथे, नाही आहे ना, बरोबर आहे ना. होय होय. भाव धरुनी वाचे ज्ञानेश्वरी मग कृपा करी हरी. मग आता खरंच विचार केला तर ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागल्यात आणि त्या भावामध्ये आम्ही वाचतो का? आम्हाला काहीतरी करायचं असते. काय करायचं असते? पाठ करायचे असते. आणि काय करायचं असते? प्रवचन करायचं असते. आणि प्रवचन म्हणजे काय? प्र म्हणजे अनुभव आणि अनुभवाचं वचन म्हणजे प्रवचन. म्हणून ते आता मी वाचत होतो त्याच्यामध्ये काय सांगितलं त्याने, एक दृष्टांत सांगितलं. कशाचा? चरख्याचा. तर चरख्यामध्ये आपण ऊस घालतो की नाही, ते ऊस घातल्यानंतर पूर्वीचा तो चरखा फिरायचा आणि चिपाट राहिल्यानंतर रस निघून गेल्यानंतर ते नुसता चरखा करकर वाजतो. आता ते लोखंडाचं निघालंय पण ते पूर्वीचं करकर करकर वाजत फिरायचं. तसं ज्याच्याकडे अमृताचा अनुभव, अमृताचा रस नाही, त्याचा हा शब्दरूपी चरखा नुसताच करकर करकर वाजत राहतो. काय उपयोग नाही. आत्मज्ञानाविनं कीर्तनाचा मेळ म्हटली. आत्मज्ञान नाही, अनुभव नाही, म्हणून कीर्तनाचा मेळ चालू आहे. त्याला म्हटले काय त्यांनी संतांनी की मंडूकी वटवट तैसे ती. मंडूक बेडूक जसा डराव डराव करतो तसं हे आम्हाला काय झाले, आता आत्मज्ञान नाही पण मी ब्रह्म आहे असं म्हणतोय. पण ते ब्रह्म कसं असते, त्याला कशाशी खातात, त्याची अवस्था काय आहे, त्याला काही नाही. पण तरी पण आपण संतांच्या याच्यावर वचनावर विश्वास ठेवून, त्यांच्या मार्गावर विश्वास ठेवून आपण हे काय करायचं आहे, करत राहायचं. पण आपण लक्षात काय ठेवायचं की बाबा मी आता बालवाडीत आहे, आम्हाला आत्ता एक दाखला दिलाय, प्रवेश आमचा शाळेत घातलाय, अजून PhD मिळवायची आपली लांब आहे. नाहीतर पहिल्या अध्यायामधनं 18 अध्याय सांगायची वेळ झाली नसती. एवढं 18 अध्याय सांगायला लागले. कुणाला? अर्जुनासारख्या श्रोत्याला. आपल्याला तर किती अध्याय सांगायला लागतील, किती दिवस सांगायला लागतील का हो सर? बरोबर आहे ना. आणि अजून इतके दिवस आता सांगितले, अण्णांनी भरपूर सांगितलंय. मला वाटते सगळी उपनिषद झाल्यात, पण अजून काय, कशात काय 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 नाही. म्हणजे ती चिज्जड ग्रंथी काय असेल प्रकरण, मोठं प्रकरण आहे. हो, विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. हो, एक क्षणात गेली. तरी ते म्हणले मी ब्रह्मज्ञानी झालो काय, तर वशिष्ठ म्हणले तू अजून ब्रह्मऋषी झालेला नाही. राग आला त्यांना, राजऋषीच मिळत. त्यांना राग आला. मग त्यांना राग येत असेल तर आपल्या घरात पहिल्यांदा बघावा काय काय होते राग. पत्नी बोलल्यावर काय होते, भाऊ बोलला तर काय होते, शेजारचा बोलला तर काय होते. हा, आणि मग ती अवस्था गाठण्यासाठी किती श्रम करावे लागतील आपल्याला. हां, मग आता आपण काय पहिलं बघितलं, यद अक्षरम. हे आपण मागच्या वेळेला बघितलं त्याच्यावर भरपूर. आणि याच्यामध्ये काय सांगितलं पहिल्यांदा, यद अक्षरम अनायख्यम, सद्गुरूंचं स्वरूप सांगितलं. कारण कुठलीही गोष्ट सद्गुरूंशिवाय या ठिकाणी काय होत नाही, पूर्णत्वाला जात नाही. आणि हे तर ज्ञानमार्ग आहे. आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान. मग त्या ज्ञानाच्या प्राप्ती व्हायची असेल तर गुरूंच्या ठिकाणी आपला भाव कसा पाहिजे, तर भाव कसा पाहिजे, अनन्य भाव पाहिजे. म्हणून महाराज काय म्हणले, तर गुरूंच्या वर श्रद्धा असावी आणि गुरूंच्या वचनावर विश्वास असावा. म्हणून बघा, गुरुवचने फुटली पहाट म्हणून आहे ना, गुरूंच्या वचन. मग आमच्या गुरूंच्या वचनावर श्रद्धा, गुरूंच्यावर श्रद्धा किती आहे, तर आमचे निरंजन महाराज म्हणायचे गुरु बघितले की पळून जातात म्हणजे. का, तर हे सांगत बसते हो ते, आणि आम्हाला वेळ नाही.
आणि प्रत्येक वेळेला हे आला की तोच विषय काढतात म्हणले. मग ते गुरु आला की पळून जातात म्हणले, आणि त्यांना ज्ञान कसं होणार? मग आमचा विश्वास आहे, पण कसा आहे, जेवढा संसारातल्या लोकांच्यावर विश्वास आहे तेवढा गुरूंवर विश्वास नाही. आता गुरुनी सांगितलं, हो संसारातले सगळे भोग कुत्र्याच्या उलटीसारखे आहेत, ते टाकून दे. उमले ना. पण आम्ही काय म्हणतोय, आम्हाला तसा अजून अनुभव नाही. आम्हाला अजून संसारातले सगळे भोग जे आहेत ते कसे आहेत, अत्यंत प्राणप्रिय आहेत. म्हणून गुरूंच्या ठिकाणी किती श्रद्धा पाहिजे, तर ते ज्ञानदेवांसारखी पाहिजे, एकनाथ महाराजांच्या सारखी पाहिजे. हे त्यांनी आपल्याला आचरण करून दाखवले. त्यांनी आचरण केलं स्वतः. त्यांचा गुरूंच्यावर भाव, आता त्यांना प्रत्येक जे थोर संत होऊन गेले ना, त्यांचा गुरु भाव बघा. आता अण्णा गुरूंच्याकडे जात होते, ते कमरे एवढ्या पाण्यातनं जात होते. आदिनाथ महाराज गुरूंच्याकडे जात होते, 20 वर्ष जात होते. 20 वर्ष त्यांनी गुरूंची सेवा केली. आपण ही आपल्या पद्धतीनं गुरूंची सेवा, पण आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा आठवण कुणाची व्हावी, तर गुरूंची व्हावी. तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला कुणाची आठवण होते, गुरूंची होते का? बरं ते पण जाऊ दे, आपले गुरुसुद्धा काय झाले, देहानं मर्यादित आहे. विनयानंद गेले पण देहरूपानं गेले, पण अस्तित्व रूपानं गेले नाहीत. मग त्यांची आठवण ते एक अस्तित्व आहे. म्हणून जनाबाईंचा एक अभंग आहे. कोणता अभंग आहे? जना म्हणे अवघे गुरु, हां गुरु देवांचाही देव, गुरु देवांचाही देव, गुरु जन गुरु मन. बघा काय म्हणतात, गुरु ब्रह्म सनातन. बघा ऐका, गुरु सगुण, गुरु निर्गुण, गुरु आत्मा निरंजन. जना म्हणे अवघे गुरु, गुरुविन कोणीच नाही थोरू. गुरु म्हणजे व्यापक, प्रत्येक कणाकणामध्ये. गुरु म्हणजे काय, गुरु शब्दाचाच अर्थ आहे काय, म्हणजे लघु नाही तो गुरु. जो लघुत्वाला पोचलाय ना तो गुरु नाही, तो गुरु. गुरु म्हणजे जनावर. म्हणून गुरु शब्द लिहिताना ना त्या रूला पहिली वेलांटी द्यायची, दुसरी दिली की जनावर होते. विठ्ठलराव रू पहिला काढायचा, आम्हाला महाराज सांगायचे. पहिल्या म ला ह, ब्रह्म लिहिताना म ला ह जोडायचं नाही, ह ला म जोडायचं. त्याला ह ला म जोडू का म ला ह जोडू हे आम्हाला अजून समजेना. आणि आम्हाला ब्रह्म आता व्हायचं आहे, ते कसं लिहायचं कळेना झालंय आम्हाला. ते व्यापक आहे. ब्रत धातूपासून ते ब्रह्म असं झालेलं आहे, जे व्यापक आहे. आम्ही व्यापक कधी होणार, व्यापक कधी होणार आम्ही? म्हणून जोपर्यंत ही उपाधी आहे आणि आमचं अस्तित्व या उपाधी एवढंच आहे असं आम्हाला वाटते. जसं एखाद्या सोन्यानं मी एखाद्या दागिने एवढाच आहे, खरं म्हटलं तर सगळीकडे सगळ्या दागिन्यामध्ये त्या सोन्याचं अस्तित्व आहे. पण आम्हाला आमचं अस्तित्वच कळेना झाले, आमचं अस्तित्व लघु झाले, लघु. प्रत्येक जन्मामध्ये त्या त्या उपाधी एवढं आमचं अस्तित्व झालं. बालक होतो त्यावेळेला बालका एवढं झालं, तरुण झालो तरुणा एवढं झालो. आमचं ज्ञान केवढं झालं? आता एवढंच झालंय आमचं ज्ञान. का असं तुम्हाला वाटते मी सगळीकडे आहे म्हणून? तुम्हाला असं वाटते काय मी सगळीकडे आहे म्हणून? अहो अजून मला हितच मी कुठं आहे समजेणं झाले मला ना. याला आम्ही सोडतच नाही हो, सोडतच नाही. म्हणून ते देहाच्या निरासे पाविजे या ठाया, त्याचं निरसनच होईना. म्हणून तनूमध्ये पहिलं स्थूल देहाचं निरसन काढले, मनूमध्ये सूक्ष्म देहाचं निरसन काढले, आणि जीवामध्ये कारण देहाचं निरसन काढले. आणि मग हे तनु मनू जीवे तुम्ही जर झाला तर मग ते चरणाशी लागावे म्हणते. तिथं चरणाशी लागा. आम्ही कुठे चरणाशी लागतोय?
कुठल्या चरणाशी आम्ही लागतोय? त्या स्थूल चरणाशी लागतोय. स्थूलाचा थुलाशी वेळावर चाललाय, नाही चैतन्याच्या चैतन्याशी व्यवहार व्हायला पाहिजे. हो. मग ते कधी होणार? आम्ही काय म्हणतोय, ह्यानं सेवा करायची म्हणे. तंत तसं म्हणत नाही, ह्याचं निरसन कर म्हणतात. हे नाही, मी हे नाही, सूक्ष्म देह मी नाही. कारण मग आता स्थूल देहामध्ये 25 तत्व आहेत, त्याचं निरसन करायला लागते. त्या 25 तत्वांच्या सगळ्या क्रिया, त्यांचे गुणधर्म, त्यांचं निरसन करायला लागते. सूक्ष्म देहामध्ये जी 17 तत्व आहेत, त्यांच्या होणाऱ्या क्रिया, त्यांचे होणारे गुण, त्यांचे असणारे धर्म, त्याचं निरसन करायला लागते. आणि त्यात गुणांशी धर्मांशी जे तादात्म्य पावते ते अज्ञान, त्याचं निरसन करायला लागते. म्हणून काय सांगितलंय, आमचं का होईना झाले, तर ह्या 2 कार्य आहेत आणि एक कारण आहे. कारण अज्ञान आहे आणि कार्य सूक्ष्म आणि स्थूल देह आहे. आणि ते कारणच निरसन झालं नसल्यामुळे आमची जाणीव काय झाले, एक 2 गोष्टी असतात, एक नेणीव एक जाणीव. आता नेणीव कुठं आहे? स्वरूपाची. जाणीव कुठं आहे? स्थूल आणि सूक्ष्माची. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, कारण नेणीव काय आहे? कारण देह म्हणजे नेणीव म्हणजे सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती म्हणजे सुषुप्ती काही त्याच्यावर ते आमचे विजय पांढरे आहेत ना, त्यांना ती सुषुप्ती अवस्था झोप आहे म्हटलं तर त्यांना आवडत नाही. त्यांना ती ते नाही म्हणतात, तसं नाही. सुषुप्ती अवस्था तशी नाही म्हणतात, ते वेगळे आहे म्हणतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा तुमचं जे जाणीव आहे, ती जाणीव त्या सुषुप्ती अवस्थेला म्हणजे झोपेला, त्या झोपेला सुद्धा जाणणारी जर झाली तर त्याला ती म्हणतात ज्ञानाची सुषुप्ती अवस्था. ज्ञानाची, अज्ञानाची पण सुषुप्ती अवस्था आहे, ज्ञानाची सुषुप्ती अवस्था आहे. कारण त्या झोपेमध्ये सुद्धा त्याची जाणीव जी आहे, ती जाणीव काय होते, जागी असते म्हणा. जीवनमुक्ताची, ज्ञानाची हो, ब्रह्मवेत्याची हो, ते जाणीव. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये, जरा विचार करण्यासारखं काय आहे, तर आपण काय होतोय, आपण कार्यामधून कारणामध्ये प्रवेश होतोय. पण त्या प्रवेश होताना आमचं अज्ञान तसंच असते. आणि म्हणून उठल्यावर कार्यात आल्यावर अज्ञानासहित कार्यात येते. म्हणजे देहबुद्धी घेऊन कारणामध्ये लय पावते आणि देहबुद्धी घेऊन कार्यामध्ये प्रवेश होते. कार्यातून कारणात जाते, कारणातून कार्यात येते. ह्याला क्षर पुरुष आणि एक अक्षर पुरुष आहे. आणि ह्याच्या पलीकडे एक उत्तम पुरुष आहे. त्या उत्तम पुरुषाचं ज्ञानच होईना, कारण अक्षर पुरुषच जायना झालाय. अक्षर पुरुष जो आहे अज्ञान कारण देह, तो जायना, जाता जात नाही. बघा तुम्ही प्रयत्न करून, ह्या आबा देसाईला घालवायचा आहे. आणि आबा देसाईनं धारण केलेल्या ज्या उपाध्या आहेत नव्हत्या, पहिला बालक झाला, तरुण झाला, नवरा झाला, मग बाप झाला, मग मराठा झाला, काय काय उपाध्या एक आहेत. मग पैसेवाला झाला, मग फार्मासिस्ट झाला, गोरा झाला, काळा झाला, ठेंगणा झाला, स्मार्ट झाला, उत्तम बोलणारा झाला. काय काय उपाध्या आहेत, एक उपाध्या आहेत. तुम्ही बघा ना तुमच्या किती उपाध्या आहेत. त्या काका आहे, मामा आहे, आजा आहे, आजोबा आहे, हे सगळे उपाधी आहेत ना. आणि संत म्हणतात उपाधी वेगळा करून ठेवा मज नारायण. अक्षर, हे सगळ्या उपाध्या अक्षर आहेत, स्वरूप तेवढं अक्षर आहे. सोन्यातनं कुठलाही दागिना केला तरी तो दागिना अक्षर स्वरूपाचा आहे, पण सोनं अक्षर स्वरूपाचं आहे. आणि आमचं काय होतंय, आमचं ज्ञान सोन्याकडे लागेना, आमचं ज्ञान उपाधीकडेच लागते. आणि उपाधीकडे लागत नाही, उपाधी खोटी आहे ते समजून घेणं झाले. उपाधी खोटी आहे आणि उपाधीला अधिष्ठान असलेलं तत्व सत्य आहे, तसं ही उपाधी खोटी आहे. देह उपाधी खोटी आहे का,
तर देह नसून पंचतत्वांचा गोळा आहे आणि पंचतत्वांची उपाधी पण खोटी आहे. कारण त्याच्या ठिकाणी सुद्धा अधिष्ठान असलेलं बघा काय इतकं बारीक बारीक आहे अतिग्रेसर, लय बारीक बारीक, लय संतांनी लय बारीक बघितलं बाबा आणि आम्ही मोठं मोठं बघतोय. स्थूलात आपण होतो. म्हणून दृश्य ते सूक्ष्म या बुद्धी असं काय हे जे तत्व आहे हे सूक्ष्म बुद्धीनच जाणता येते. सूक्ष्म 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 बुद्धी झाल्यानंतर त्या वेळेला ती बुद्धी ज्या वेळेला त्या सूक्ष्मामध्ये काय होते विलीन होते त्या वेळेला ती राहते. कोणत्याही जाणीव रहित कोणतीही जाणीव नसताना आपण तेच होणं, जाणीव नसताना म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव अलीकडची आहे, अंतकरणाच्या स्तरावरची आहे. अंतकरणाच्या मागं जे तत्व आहे ते जाणीव नेणीव रहित आहे. त्याच्या ठिकाणी सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्र नाही ना, तसं स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव नेणीव काही नाही, भगवंती नाही. भगवंत त्या स्वरूपाच्या ठिकाणी का विठ्ठलराव नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव हे हे काय म्हणतात त्याला, हे अंतकरणाची उपाधी घेतल्यानंतर ती जाणीव नेणीव. बरोबर आहे की अंतकरणाच्या मागे गेल्यानंतर तुम्ही तेच झाल्यानंतर कुठली जाणीव आणि कुठली नेणीव, कुठलं ज्ञान आणि कुठलं अज्ञान. अज्ञान म्हणून ते म्हटले अज्ञान नाहीच मुळात, अज्ञान ही कल्पना आहे. दोरीच असताना कुठं काय सर्प नसताना सर्प आहे असं नुसती पूर्वसंस्कारानं आमच्या ठिकाणी नुसती कल्पना आहे हो, आणि ती कल्पनाच जाईना झाली बघा. म्हणजे कल्पनेची ताकद किती मोठी असेल. मी आहे कोणतरी आणि मी नुसत्या कल्पनेनं स्वतःला काहीतरी मानायला लागलोय. ही कल्पना अविद्या तेने अविद्येची ताकद आहे ती कल्पना. दोरीला झाकायचं आणि सापाची कल्पना करायची. तोच दृष्टांत इथं लावला तर आपल्या स्वतःला झाकायचं. मी कोण, आता सुद्धा आपण तेच आहोत. हो पण तेच आहोत हे आता आपल्याला ज्ञान आहे का? हाय, ते शब्द ज्ञान आहे आणि त्याची आठवण तरी आहे का? पहिल्यांदा पाळण्यात घातल्यावर नाव ठेवलं काय आबा, हा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा पाहिजे ना, पण तिथं त्या वेळेला मार खाल्ला. कुणी जिनं नाव ठेवलं तिनं. मग का मार खाल्ला? ह्याला नाव नव्हतं, खोटं नाव ठेवलं. पण त्या बालकाचा ज्या वेळेला आता हा तरुण झाला त्यावेळेला बाबा हे खोटं नाव धारण केल्यामुळे मार खायला लागलाय आणि खोटं नाव धारण केल्यामुळे आपल्याला बी मार खायला लागतोय. जन्ममरण परंपरा आपल्याला भोगायला लागते. हे आपल्याला दिवसात किती वेळा आठवते. उलट म्हणते माझं नाव घाला, तुम्ही माझं पत्रिकेत नाव घाला, माझी देणगीच्या पावती फाडले का नाही ते माझं बोर्ड करून लावा, माझं त्या पायरीवर नाव लावा. अरे कुठलं नाव? म्हणून नाही आपण माझी देवाला एक पायरी करायची म्हणून माझं देवाला तोरण लावा. देवाला तोरण तू लावणार नाही. आपण म्हणतो तोरण लावा म्हणजे शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे स्वराज्याची निर्मिती केली त्याचं तोरण. मग देवाला तोरण लावायचं म्हणजे देवाची निर्मिती तू करणार. अरे तुला त्याचा आधार आहे. अंगठी म्हणायला लागली सोन्याला माझा आधार आहे म्हणून, सोनं म्हणायला लागले कुळे तुझं अस्तित्व माझ्यावर आहे. तुझं अस्तित्वच नाही, माझंच अस्तित्व आहे. तुला अस्तित्वच नाही, तू असं जड दुःख रूप आहे. सिद्धच होत नाही. तसं हे आमचं हे कधी निरसन व्हायचं? आमचा एक क्षण तरी जातोय का? हा दश इंद्रियांनी आमचा देहभाव बळकट केलाय. आणि एकादशीच्या दिवशी तरी हा देहभाव घालवायचा. एकादशीच्या दिवशी आम्ही त्याही दिवशी भगर खिचडी शेंगदाण्याची आमटी पापड विफड तळून खातोय. देहभावच बळकट करतोय. एकदा तरी हे देह त्या दिवशी क्षीण झाला पाहिजे असा. आणि मग बघायचं आहे मी आहे ना, मी आहे ना.
असं कधी बघितलंय? किती वर्ष झाली? आता 60 वर्ष झाली. एकादशीच्या अगोदर म्हणले उपवास करा, म्हणजे इंद्रियांचे विषय बंद करा. एकादशीच्या दिवशी तुम्ही इंद्रियांचे विषय बंद करा. आणि द्वादशीला सुद्धा एकच दिवस, एक वेळ फक्त तुम्ही काय करा, फलाहार करा. आदल्या दिवशी फलाहार करा. ह्याला विज्ञान बी आहे आणि अध्यात्म जास्त आहे. कारण काय, एकादशी काय देह जगवण्यासाठी सांगितलेलं नाही. 7 दिवसामध्ये परीक्षित राजानं आपल्या स्वतःला जाणून घेतलं. किती दिवसात? तो म्हणे 2.5 दिवस उठला नव्हता. तो बसलेला ऐकायला 2.5 दिवस उठला नव्हता. त्याला आपल्या देहधर्माचं भान नव्हतं. आणि 7व्या दिवशी त्याला बोध झाला की आता तक्ष घेऊन जाऊ दे, मी मरत नाही. समजा मी एक कल्पना केली, मी एक समजा असं प्रवचन चालू असताना एक खोटा खोटा साप आणणार तुमच्यावर टाकला तर असा नाही, समजा नाही, खोटा कळू दे, असू दे, कळू दे हा खोटा आहे म्हणून टाकला मी तर काय होईल? आणि इथं तर म्हणायला लागले न हन्य ते हन्न मानी शरीर म्हटले, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, मला अग्नी जाळू शकत नाही, मला वारा उडवू शकत नाही, हे नाही ते नाही. अहो जर घरातली पाल आम्हाला जर अजून घाबरवते, कॉक्रोच घाबरवते, डास घाबरवते आम्हाला, आणि आम्ही तर म्हणतोय काय माझे मरण पाहिले आम्ही डोळा. कधी मरण पाहिले? हे मरायला लागलाय सारखा. देहभावामध्ये मृत्यू आहे बघा, लक्षात ठेवा. देहभाव आहे ना, ज्याला शरीर आहे ना त्याला मृत्यूचं भय आहे. पण ज्यानं मरणाच्या, देह सोडायच्या अगोदर जो मरणापासून, देहापासून अलिप्त झाला आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाला, त्याला, ज्यानं मी सोना हे जाणलं, त्याला अंगठी असली काय नसली काय, पण ते जाणलं का मी? तिथं आपले मरण पाहिले. हा, तिथे आपले मरण पाहिले मी डोळा. तो झाला 16 अनुपम्य म्हणले. मी जन्मत नाही, मरत नाही, मी नित्य आहे, मी निर्विकार आहे, मी निरंजन स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, असं मी स्वतःला पाहिलं का? म्हणून ते काय संत म्हणले अण्णा, कधी पाहिन मी माझ्या स्वस्वरूपाला, आता मी दुसऱ्याला पाहतोय, मी स्वतःला पाहायचंय. म्हणून त्या ठिकाणी हे सगळं स्वतःला जे पाहायचं आहे की नाही, म्हणून ते काय म्हणले, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाचे लक्षण सांगितले. कोणत्याही जाणीवेशिवाय आपण तेच होऊन राहणं, याला ज्ञान म्हणतात. काही वस्तुसिद्ध आहे ना, अण्णांचे ते शब्द कसे आहेत ते शास्त्राचे धरून आहेत. काय सिद्ध करायचे? तुमच्या हसण्याला काय प्रमाण द्यायचं काय? मी काय सांगणार का, मी सही करू तुमच्या याच्यावर ॲग्रीमेंटवर, तुम्ही आहात म्हणून? विठ्ठलराव तुम्ही आहात म्हणून काही सही करायची आहे का कुणाला? अरे मी आहे ना, माझं असणं हे स्वतः सिद्ध आहे, त्याला काही सहीची आवश्यकता नाही. तसं तुमचं ज्ञातृत्व, तुमचं चिदत्व, तुमचं आनंदत्व आणि तुमचं सदत्व हे आहे, त्याला काळाचं भय नाही. काळाचं भय याला आहे, त्याला कुठे भय आहे? काळ त्याच्या सत्तेवर आहे. पण काळ कसा निर्मित झालाय? हे निर्माण झाल्यावर काळ निर्माण होते, हे निर्माण झालं की मन निर्माण होते, मन मग काळाची कल्पना करते. म्हणून काळ सुद्धा एक कल्पना आहे म्हणून सांगतात. सोन्याच्या दृष्टीनं काळ काय? सोनं कायम आहे. मग काय 3 काळ जे होते, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याला सोन्याला जर विचारलं बाबा किती काळ आहेत, काळ नाही तर काय सांगितलं, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदाने नाचू गाऊ. किती सुंदर आहे. टाळ मृदंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. म्हणजे कुठे? इकडे मागं जाऊया. म्हणून संत काय म्हणतात माहितीये का,
गुरुने माझी मजमजला दाबिली काशी. कुठे काशी सांगा बरं? काशी कुठे आहे? हा? म्हणून या देहामध्ये 7 पुरी आहेत. किती पुरी आहेत? मायापुरी, सप्तपुरी आहेत. मग तिथे एक काशी आहे. काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिदला आम्हाशी, बाप रखुमा देवी वरी उतैशी, ध्यान मानसी लागले. मायापुरी, कांचीपुरी, अवंतीपुरी, द्वारकापुरी, मथुरापुरी, काशीपुरी, अयोध्यापुरी, असे 7 आपल्या ठिकाणी मुक्ती नगरी आहेत. मुक्ती नगरी. मग ह्या मुक्ती नगरी 7 कशाला सांगितल्या तरी? तर ती चक्रांची स्थानं सांगितली. मग ते कुठल्या तरी चक्रावर तुझं मन त्या ठिकाणी काय कर, स्थिर करून ते चक्र जागृत झाल्यानंतर तुझं जे अधोमुख असलेली जी वृत्ती आहे ती ऊर्ध्वमुख होते. आणि ती ऊर्ध्वमुख झाली की मग त्याला संत काय म्हणतात विठ्ठलराव? मुंगी उडाली आकाश. मुंगी म्हणजे काय? काल माझ्या मनात अन्न चिंतन आलं. 5 मार्ग आहेत. किती? साधनेचे 5 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे पिपलिका. दुसरा मार्ग आहे मीन मार्ग. तिसरा मार्ग आहे शेष मार्ग. चौथा मार्ग आहे कपी मार्ग. आणि 5वा मार्ग आहे विहंगम मार्ग. मग मला माहिती नाही विठ्ठलराव, पण मग काल उगाचं चिंतन झालं म्हणून सांगतो. पिपलिका मार्ग म्हणजे जमिनीवरनं चालते ती मुंगी. ती मुंगीला आकाशात जायचं आहे. मग त्या आकाशात जाण्यासाठी तिला पंख फुटायला पाहिजे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदू पाय. आणि माशी व्याली घार झाली. माशी कोण? जीवरूपी माशी. ती व्याली आणि आकाशात गेली. कोणत्या आकाशात? तर चिदाकाशात. देखोनी मुक्ताई हसे. म्हणजे असा मुक्त झालेला जीव हसला. जो फसला होता, फसल्यासारखा स्वतःला समजत होता, तो आता हसला. तुकाराम महाराज म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेचांची. अरे कौतुक झालं. अरे मी मुक्तच होतो तरी बद्धतेमध्ये फसल्यासारखा स्वतःला समजत होतो. गुरुकृपेची नवलाई अशी झाली की त्या मुक्त असलेल्या जीवाला मुक्तपण बहाल केलं. तुम्ही मुक्त नसता तर सद्गुरू काय केलं असतं? करता येत नाही ना. तुम्ही जर जीव नसता तर तुम्हाला या देहापासून वेगळं कसं केलं असतं? तुम्ही देह असता तर. म्हणून तुम्ही ते नव्हता. फक्त असण्याची जी भ्रांती झाली होती, म्हणजे तुमच्या ठिकाणी जे अज्ञान निर्माण झालं होतं ते ज्ञानानं त्याचं निरसन करून तुमचं असणे पण तुम्हाला बहाल केलं. म्हणून सद्गुरू काय देतात? नवीन काय देत नाहीत. तुमचं शिवत्वच तुम्हाला जीवत्व रूपानं प्रतीतीला येत होतं, देहत्व रूपानं प्रतीतीला येत होतं. त्या देहत्वाचं आणि जीवत्वाचं निरसन करून तुमचं असलेलं शिवत्व तुमच्याच अनुभूतीला आणून देतात आणि जीवाला सुखरूप करतात. हे नवीन काय त्याच्यामध्ये? म्हणून हा जीवत्वाला शिवत्वाचा दिलेला प्रसाद म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. शिवत्व काय आहे? तर जे चराचराला व्याप्त आहे असं सच्चिदानंद स्वरूप आहे. सतरूपानं, चिद्रूपानं, आनंद रूपानं. ते पण कसं आहे? त्या असत जड आणि दुःखरूपताची व्यावृत्ती करण्यासाठी. नाहीतर संत म्हणतात असत जड दुःखरूप असं काही नाही, प्रत्येक कणाकणामध्ये तेच तत्व विराजमान आहे. पण ती दृष्टी आणि ती अनुभूती प्रमाण खूप चांगली आहेत. कोणतं? विश्वची माझी घर. अरे तुझ्या घरातली माणसं अजून तुझी नाहीत.
शेजारची माणसं अजून तुझी नाहीत, गावातली माणसं तुझी नाहीत, तालुक्यातली माणसं तुझी नाहीत, आणि उगाच सगळं विश्वच माझं घर. तू अजून 100 रुपये दुसऱ्याला द्यायला तयार नाहीस. तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो 18 लाख रुपये दिले म्हणून. तुझ्या घरातलं तूप अजून तू कुठल्या एखाद्या भिक्षुकरीला घातलेलं नाहीस. तुझ्या घरातलं आंबलेलं तक तू त्याला देतोय, चांगलं तेवढं तू खातोयस. ते सांगतोय की त्या कोरडी भाकरी कुत्र्याला लागेल म्हणून ते नामदेव महाराज पळत होते म्हणून. हे संतांचं सोंग काढून काय उपयोग आहे? आणि ही तू हवे तरी म्हणे दंभ दुरी ठेवा. हे दंभ सोडलेलं नसते ना. म्हणून हे सगळं तुम्हाला मला करायचं आहे महाराज. हे किती वाचलं आणि तुम्ही करून बघितलं नाही सा काय उपयोग नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लय टेन्शन नको. निरंजन महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे. निरंजन महाराज काय म्हणले, बाबा एक एक ऐका हो, एक मास्तर होता आणि त्याचं एक लग्न करायचं. पण लग्न बरेच दिवस तो करतच नव्हता, कारण मुलगीच पसंत येत नव्हती. 12 वर्षानं मुलगी पसंत केली. मग सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं, कावण्यात आश्चर्य. अला मास्तरचं लग्न ठरलं, काय मुलगी कशी असेल कुणाठाव, 12 वर्ष शोधत होता. मग मुलगी काय होती, पाकशास्त्र शिकलेली होती, MA PhD पाकशास्त्र. पण तिनं करून बघितलं नव्हतं, पाठ करून सगळं लिहिलं होतं. मग ठरलं लग्न, झालं लग्न थाटामाटात, आणि आणले वरात वाजत गाजत घरात. आणि आपले मित्र सगळे आपण म्हणलं चला म्हणले मास्तरच्या घरी जायचं. आमचा मित्र म्हणले फिस्ट देणार. आता काय देणार, फिस्ट. मग आले की पार्टी आले, म्हणजे काय करायचं, काय नाही म्हणजे आंबोळ्या करा. काय आंबोळ्याच एवढंच आहे म्हणजे, सांगतो की म्हणले. मग सांगतो म्हटल्यावर सांगितलं बघ आंबोळ्या कर. बायको ते नवीन पत्नी पाकशास्त्र शिकलेली, ती काय करायची, काय सांगितलं नवऱ्यानं की शेजारच्या म्हातारीला जाऊन विचारायची वरण कसं करायचं. मग ती म्हातारी सांगायची, डाळ घ्यायची, ती शिजवायची, मग पातेलं ठेवायचं, मग त्याच्यात फोडणी टाकायची, मग त्यात डाळ टाकायची, मग नंतर फोडणी द्यायची, झालं वरण. एवढंच होय म्हटली. हे मला माहिती आहे, फक्त तुमच्याकडे कसं आहे म्हणून विचारलं. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिनं सांगितलं झुणका कर. मग परत म्हातारीकडे गेली, झुणका कसा करायचा. त्यात काय म्हणले, ते असं असं करायचं, बेसनाचं पीठ घ्यायचं, ते हळूहळू ते पातेल्यात ठेवायचं, ते फोडणी टाकायची, मग ते पीठ हे करायचं, आणि असं केलं हा ढवळायचं, आणि मग झुणका तयार होते. एवढंच होय, तुमच्याकडे कसं आहे म्हणून आम्ही विचार. परत गेली म्हातारी, म्हणली आंबोळी कशी करायची. म्हणजे ही मला दररोज येऊन विचारत्या, आणि विचारल्यावर मला माहिती आहे म्हणत्या. आता जरा माझा हात तिला दाखवतोच. ही म्हातारी म्हणजे सून होऊन सासू झालेली, तावून सुलाखून निघालेली, आणि ही नुसती शिकलेलीच होती, हिला करायचं माहिती नव्हतं. मग म्हणली असं कर, पीठ घे म्हणले ज्वारीचं पीठ, आणि ती परातीत कालव, आणि काय कर लुगडं फेड म्हणली, आणि त्यात बस, आणि टिऱ्या नेऊन म्हणले सगळ्या भिंतीला लाव म्हणले. एवढंच होय म्हणजे, आमच्याकडे बी असंच करतात. मग हे मला माहिती आहे, मग कर जा म्हटली. मग तिने केलं, परातीत पीठ कालवलं, सगळ्या भिंतीला सगळे ती पीठ. आणि मग मास्तरची सगळे मित्र आले की म्हणजे आंबोळ्या खायच्या आहेत. करूया म्हणजे केल्यात. बघितलं तर सगळ्या भिंतीला सगळ्या आंबोळ्याच. मास्तरनं मारायला सुरुवात केली, म्हणजे हे काय, हे आंबोळ्याच म्हणते. मग मार मार खाल्ला तिनं. का तर तिनं वाचून आलेली होती, पण करायचं माहित नव्हतं. म्हातारी आली, म्हणले बघ मी आंबोळ्या करून ठेवल्यात. मला ही रोज विचारत्या म्हणली की हे कसं करायचं ते करायचं, आणि सांगितल्यावर ती मला माहिती आहे म्हणून हिला मी माझा हात दाखवलाच म्हणले. तिला बाबा करायचं माहिती नाही म्हणले. तर तसं संतांच्या इथं सभेमध्ये हे नुसतं वाचून पारायण चालू आहे. पण पारायण शब्दाचा अर्थ, आता आपण सगळे पारायण हरिभक्त पारायण हो, पण पारायण शब्दाचा अर्थ मी परवा वाचला. पर म्हणजे श्रेष्ठ, आणि आयन म्हणजे स्थान. असं एक स्थान आहे, ते प्राप्त केल्यानंतर त्याला म्हणायचं हरिभक्त परायण.
की ज्या स्थानावरून तुम्हाला कुणी उठवू शकत नाही, ज्या स्थानाला कसली मरणाची भीती नाही, ज्या स्थानाला च्युत होण्याची भीती नाही, असं जे स्थान आहे तिथं जर हा जीव स्थापन झाला तर त्याला म्हणायचं, आणि ते स्थान म्हणजे हरीच्या भक्तीनं प्राप्त होते. म्हणून हरीच्या भक्तीनं अज्ञान हरण होऊन स्वरूपाची प्राप्ती झाली आणि त्या स्वरूपाला मग जन्म मरणाची भीती नाही, असं जर झालं तर तो झाला हरिभक्त परायण. परायण म्हणजे त्या श्रेष्ठ स्थानाला तो प्राप्त झाला. म्हणून आपण ज्या वेळेला या संतांच्या ठिकाणी असतो तर थोडं थोडं का होईना तर करून बघितलं पाहिजे. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात, नाम गोविंद गोविंद मना, तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया. तर आपल्याला हे गोविंद गोविंदाचा छंद लागला का? का लागला नाही? का लागला नाही? आम्ही इथं हरिभक्त आहोत, मग छंद का लागला नाही? मग ते छंद या नामाचा घेतला असं दुसरं प्रमाण आहे. छंद या नामाचा घेतला, आम्हाला छंद कुठला आहे? आम्ही छंदिकच आहोत, पण विषयांची छंदिक आहोत. आणि संत कसे आहेत? भगवंताचा छंद आहे. भ्रमर फुलाशी मधावर माशी तैसे या देवाशी माझे मन, माझ्या मनाला तत्कथनम तत्चिंतनम अन्योनम तत्प्रबोधनम. दिवस जागृती स्वप्न पांडुरंग. पांडुरंग कसा असेल ती अवस्था. आम्हाला प्रवचनात सुद्धा आमचं मन तिथं राहीना झाले. प्रवचनाच्या वेळेला, नुसत्या कीर्तनाच्या वेळेला सुद्धा आमचं मन राहीना. म्हणून आदिनाथ महाराज आमचे काय म्हणतात, तुम्ही तो काय सांगतोय तो कुठं चुकला तिकडे बघूच नका. तुमची वृत्ती कुठं चुकायला लागल्या तेवढीच बघा. तुमच्या अंतःकरणात कुठं वृत्ती चुकायला लागल्या, आणि थोडं थोडं करून बघा. आणि करून पाहणे याची नाव आहे कृपा. कृपा म्हणजे काय? कृ म्हणजे करा आणि पहा म्हणजे करून पहा. जसं ते आंबोळी करून पाहायला पाहिजे. नामसंकीर्तन साधन सोपे, जळतील पापे हे करून पाहायला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम सर्वत्र आहे, तो विरळा जाणतो म्हणले. नाम सुलभ आहे म्हणले, पण जाणणारा विरळा आहे. तेच नाम सर्वत्र आहे, जाणणारा विरळा आहे. मानणारे बरेच आहेत, पण जाणणारे वेगळे आहेत. म्हणून ते जाणते नि गुरु भजीचे. ते जाणायचं जर असलं तर गुरूंचं भजन केल्याशिवाय तुम्हाला व्यतिरेक रूपानं तुमच्यातलं असलेले अस्तित्व आहे त्याचा अनुभव येत नाही. येत नाही. हो, मला सांगा, आपण शिव आहोत है ना? शिव आहोत, त्याच्या अगोदर ब्रह्म आहोत. त्याच्या अगोदर ब्रह्म आहोत, पण ते आता ब्रह्मत्व नाही आपल्याकडे. नाही. हिथं आलोय म्हणजे तर 100, म्हणजे इथं म्हणजे जन्माला आलोय तर 100% नाही. आणि असतो तर कशाला आलो असतो? बरोबर. जन्म घेणे लागे वास. आलोय म्हणजे काहीतरी वासना आहेत. आणि आता सुद्धा काय गेलेल्या, काय गेल्या बघा तुम्ही. फार अवघड आहे हो. काय काय दिवसभर वासना निर्माण होतात अंतःकरणामध्ये, आणि त्या वासने जेवढी निर्माण होते की नाही तेवढाच हा जीव होते. हो, त्या नामस्मरणामध्ये तुकाराम महाराज बसलेले आहेत एखाद्या झाडाखाली. कथा कमंडलू देह उपचारा, हरिकथा भोजन म्हणले, परवडी विस्तार. हरिकथेचा भोजन आहे. आम्हाला असं कधीतरी गुरुजी व्हायला पाहिजे की असं कधीतरी. आणि हे कोण करणार मग? नाही, गुरु करणार. आणि तो आपण काय करायचं? गुरूंची सेवा करायची. सेवा करायची. अहो हे बघा, 3 सृष्टी आहेत, 3 सत्ता आहेत. गुरूंची सत्ता, ईश्वराची सत्ता आणि जीवाची सत्ता. गुरु काय देतात? ज्ञान देतात.
ईश्वर काय देतो? ईश्वराच्या सृष्टीतलं देतो. काय पाहिजे तुला? ते यमाला यम विचारलं होतं. कुणाला? नचिकेताला. तुला काय पाहिजे? सोनं बिनं काय, पदबीत काय? हे नको. आमच्यासारखं असतात तर राहणे म्हणे मुक्ती, हेच भक्ती आहे बरी, चांगली आहे. होय, ते राहून दे कुठली मुक्ती विक्ती, हेच बरं आहे. एवढं मिळाल्यावर कशाला पाहिजे मुक्ती? अरे हे मिळालं तरी काय मृत्यूचं भय जाणार आहे का? हा, मान अपमान जाणार आहेत का? करते पण भोगते पण जाणार आहे का? स्वतः गादीवर आहे तोपर्यंत देतो म्हणजे. हा, स्वतः गादीवर आहे तोपर्यंत देतो म्हणजे. होय होय होय. नाही, सूर्यचंद्र असेपर्यंत तुला म्हणले हे राज्य देतो. अरे सूर्यचंद्र जाणार आहेत म्हणले, माझं काय घेऊन बसलाय? म्हणून ते काय म्हणले, ही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी शेदिती ना म्हणली. अशी जी संशय आहेत, असे जे आमच्या विपरीत भावना आहेत, असं जे आमच्या ठिकाणी असलेलं अज्ञान आहे, असे जे आमचे जे काही विकार आहेत, ते सगळे देहाच्या संबंधाने आहेत. माझ्या ठिकाणी यातला वस्तुतः कोणताही धर्म नाही. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या चिंतने शुद्ध झालो. ते आम्ही चिंतनच करत नाही. तर चिंतने तद्रूपता, ते चिंतनच आम्ही करत नाही. ते अक्षर स्वरूप आहे आणि ते स्वरूप अनायख्यम आहे. ते वाणीनं बोलता येत नाही. इतकं सुंदर सांगितलंय. सगळ्यांना माहिती असलेला अभंग माहिती आहे, शब्देविन संवाद. दुसरा एक प्रमाण आहे, तेवढ्यात सांगतो. परेऊन परते घर, ते राहू निरंतर. ते राहता हाती आली सत्ता, नामयाचा केचरदा. आणखी तुम्हाला माहिती नसलेलं सांगतो. म्हणजे माहिती नसलेलं म्हणजे काय मोठे अहंकार नाही, वाचलेलं नाही हो, वाचलेलं नाही हो. अहंकार नाही. काय अहंकार काय? त्यात आमचे विनयानंद म्हणायचे, आबासाहेब नथिंग न्यू. ह्या जगात नवीन काय नाही म्हणजे हाय ते एक. म्हणून एकच सोने नाना लेले, बाळी आणि बुगड्या, जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. काय नवीन आहे सांगा बरं? तुमच्यात तरी काय नवीन आहे सांगा? म्हणजे तुमच्या माझ्यात काय नवीन आहे? अहो, जुने ठेवणे मीपणे कळेना म्हणतात. आकळेना म्हणतात. आकळेना असताना कळेना, नसलेलं कळायला लागले. असलेलं सोनं कळेना, नसलेली अंगठी कळायला लागल्या. किती किती हे आहे ना बघा की. काय नाही फक्त. म्हणून यांना काय म्हणतात, अहो जे नाही ते नाही म्हणून कळवून घ्यायचं आहे, हाय ते हाय म्हणून कळवून घ्यायचं आहे. उपाधी नाही म्हणून कळवून घ्यायची आहे, अधिष्ठान हाय म्हणून कळवून घ्यायचं आहे. ह्याच ज्ञान आहे. आणि ती कुठे करून घ्यायचं आहे? दोरी नाही, दोरी आहे म्हणून कळवून घ्यायचं आहे, आणि सर्प नाही म्हणून कळवून घ्यायचं आहे. तसं इथं हे हा सर्प आहे, ह्यो नाही म्हणून कळवून घ्यायचा आहे. आणि अधिष्ठान दोरी म्हणजे चैतन्य कूट असतं, ते आहे म्हणून कळवून घ्यायचं आहे. आणि ह्याचा बाध करायचा आहे. बाध कधी करायचा? वस्तू दिसत्या पण त्याचा माझ्यावर परिणाम होतो. आता काय झाले? परिणामच परिणाम. आपल्यावर परिणाम काय काय होते महाराज? मनाचा परिणाम होतोय, बुद्धीचा परिणाम होतोय, चित्ताचा परिणाम होतोय, अहंकाराचा परिणाम होतोय, ह्या हाताचा परिणाम होतोय, पायाचा परिणाम होतोय. होतोय की नाही? आता पाय दुखायला लागला तर परिणाम होत नाही? डोकं दुखायला लागलं तर परिणाम होत नाही? आपण म्हणतो डोक्यावर परिणाम झालाय. परिणाम झालाय हो. डोक्यावर तुझ्या आता आपण सगळे डोक्यावर परिणाम झालेलेच आहे, पण परिणाम अजून कळेना झाले. परिणाम झालाय पण तो कळेना झालाय. परिणाम नाम कळेना झाले. ते जे नाम त्रिभुवनाला व्यापक आहे, ते नाम म्हणून गगनाहुनी वाढ, आकाशाला सुद्धा जे व्यापक आहे, आकाश नंतर आहे. मग आता आकाश कुठनं आलं तर म्हटलं तर काय करायचं? मग ते विचारायला पाहिजे अंगठी कुठनं आली. जसं ते एक मुलगाला विचारलं, हे ज्योत कशी लागली रे, हे अग्नी कुठनं आला? तो म्हणला, त्याने विचारलं काय, हे ज्योत लावली त्याने निरंजन, आणि त्या साधूने विचारलं त्याला की फुंकल्यानंतर ती ज्योत गेली. त्याने विचारलं ही कुठं गेली? त्याने विचारलं कुठनं आली ती सांगा. ती ज्योत घालवली होता ही.
ताई घालून त्याने विचारलं, हो याला पोराची ही करायची म्हणून, जिरवायची म्हणून, ही कुठं गेली म्हणला ज्योत. तो म्हणला कुठनं आली होती सांगा. तसं ही जीवरूपी ज्योत आहे हं. आणि तो शिवरूपी कुटस्थरूपी ते व्यापक वनी आहे, सामान्य वनी. तो जीवरूपी वनी सकाळी येतो, त्याला विशेष वनी म्हणतो. आणि देहरूपी वनीत होऊन नाचतो, त्याला म्हणायचं कल्पित विशेष. अण्णांचा आनंद, आपल्या अण्णांचा विषय हो. अण्णांचा आहे का हो, हे आहे माहिती आहे ना तुम्हाला. येतील जातील परीट रगड धुन्याचा दगड तोच आहे. येतील जातील का हो महाराज, परीट रगड धुन्याचा दगड तोच आहे. येतील आंगडी येतील टोपडी, मारतील झटक्या घेतील धडका, तरीच खडका काय त्याची. काय नाही. येतील धोत्री येतील लुगडी, मारतील झटक्या घेतील धडका, तरीच खडका काय त्याचे. अण्णा म्हणे गुरु हा धोब्याचा दगड भरल्या कापडाला स्वच्छ करी. शाबास. दगडावर काय होत नाही, दगड तसाच असतोय. पण दगडावर जे झटक्या मारतात, धडका घेतात, स्वतःला आपटून घेतात, त्यांचं देहभाव, त्यांचं अज्ञान त्या दगडाला पाया पडण्यानं, त्या दगडाचा स्पर्श करण्यानं, त्या दगडाचा सहवास घेण्यानं त्याचा अज्ञान निघून जाते. ते कापड स्वच्छ करते. म्हणून अण्णा म्हणतात आमची पिशवी घाण झाली. मग आता पिशवी घाण झाली का नाही, त्या खडकावर आपटा. ही स्थूल देहाची पिशवी आपटा, सूक्ष्म देहाची पिशवी आपटा, कारण देहाची पिशवी आपटा. आणि ते जे आपट घाण झालेली आहे ती घाण मग काय होते, ती दूर होते. मग आम्ही काय करतोय, आपटते आणि परत घाण करते. म्हणजे ते कुत्र्यासारखं हो, त्याला धुतलं का नाही ते बाहेरून ते परत लोळते. कुत्र्याकडे बघा, त्याला धुवून जर काढलं की नाही तर ते जाऊन बसते आणि परत ते लोळते. त्याला तुमचा टॉवेल बरोबर वाटत नाही, त्याला ते पाहिजे तेच पाहिजे. तुम्ही त्याला टॉवेलनं पुसून चालत नाही, त्याला ते जोपर्यंत जमिनीवर बसून जोपर्यंत गडगडा लोळत नाही, तसं हे एक झालंय. त्याला ते विषयाच्यात लोळल्याशिवाय बरंच वाटत नाही. काय विषय नाहीत, आज काम नाही मग ज्ञानेश्वरी वाचावी, ते शेजाऱ्याला बोलवते. आज सुट्टी आहे ना, मी ये की पिक्चर लावूया. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं एक विषय, मुंगी ही पृथ्वी तत्वाचं रूपक आहे. त्यानंतर मीन मासा हे जलतत्वाचं त्या ठिकाणी प्रगटीकरण आहे. शेष मार्ग तेजतत्वाचा आहे. मला अजून ते समीकरण जमलेलं नाही, कारण शेष मार्ग आहे पाचवा, अजून कोणाला माहिती नाही. कोणी त्याच्यावर, मला फक्त विनयानंदाने सांगितलं होतं तेवढं मला माहिती आहे. आणि त्याचं एक हे पण आहे, म्हणजे माझ्याकडे संदर्भ ग्रंथ आहे. मग काय संदर्भाशिवाय बोलू नये, ग्रंथ आहे आपल्याकडे. राहिला कुठला, कपी वायुतत्वाचं हे आहे. मग ह्या साधना आहेत ना, प्रत्येकाचं तत्व कुठलं आहे त्याच्यावरनं प्रत्येकाला ग्रंथ कुठले आवडतात हे सांगितलं जाते. पृथ्वी तत्वाचं आहे ते ज्ञानेश्वरी वाचायचं असते. म्हणून प्रत्येक संतांनी समाधी घेतली आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानदेवानी पृथ्वी तत्वात समाधी घेतली. मुक्ताईने कशी जाऊ चमकून ती अग्नी तत्वाची समाधी आहे. मग ते मुक्ताई व्हायचं म्हणजे त्याची बुद्धी तशी अग्नी तत्वाची असली तर ते मुक्त होते. ज्योत. आणि हे एकापेक्षा एक सूक्ष्म आहे. एकनाथ महाराजांनी जलसमाधी. मग मासा आहे तो मीन मार्ग आहे, ते रामदास स्वामींचा आहे. मग आपली कुठले रास आहे, आपल्या कसे आहेत ते बघायला लागते. मग त्याला ते आमच्याकडे महाराज ना त्याला ग्रंथ सांगायचे. तसं प्रत्येक ह्याचं आपल्याकडे 4 जे सांगितले प्रस्थानत्रयी वगैरे ग्रंथ किंवा आपल्याला सांगितलं तर आपल्याला परवा आदिनाथ महाराज सांगत होते, ज्ञानेश्वरी जी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं तर ज्ञान सांगितलं. मग त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान सांगितलं, त्याचा प्रज्ञानम ब्रह्म हा विषय आहे. बरोबर आहे. ज्ञान हेच ब्रह्म आहे. होय. आता तुमच्यामध्ये कोणी आहे असा, कोण आहे असा जो जागृती स्वप्न सुषुप्ती जाणतो? तुमच्या माझ्यामध्ये असा कोण आहे?
असा कोण नाही, काय असं काय? अहो ते ज्ञान तत्व आहे. हो. अहो त्याला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, पण ते जाणतंय की नाही सगळं, जागृतीला जाणतंय की नाही. मग ते जाणतंय कोण? असा काय आहे आबा देसाई सारखा आणखी आबा देसाई आहे यार. अहो ते तत्वरूप आहे. म्हणून ते काय म्हणते, एक तत्व नाम. किती काय सांगायचं. आम्हाला असं वाटते रामकृष्ण हरी म्हणजे नाम. नाही, त्या तत्वालाच राम म्हणायचं, त्या तत्वालाच कृष्ण म्हणायचं, त्या तत्वालाच दत्त म्हणायचं. ते तत्व पहिलं बघा एक म्हणून सांगितलं, मग ते समजेना, मग तत्व म्हणून सांगितलं. काय काय संतांनी काय काय सांगितलं, काय काय त्यांचं चिंतन करावं. अण्णा बुद्धी आमची कुंठित होत्या. बुद्धीचा विषय नाही, कुंठित होती. किती किती सांगायचं. म्हणून किती संतांनी सांगावे आता, परी परब्रह्म ठसेना. असलेलं परब्रह्म ठसेना आणि नसलेले देह ठसला. म्हणून 5 गोष्टी सांगितल्या, पिपलिका, मीन, शेष, कपी आणि विहंगम. विहंगम कुणाचा मार्ग? तर तो पक्षाचा. आणि मग तो आकाश तत्वाचा मार्ग आहे. आणि आत्ता जीव कुठं जाऊन बसलाय माहितीये? तो जीव बसलाय पिपलिकाहून. त्याला पिपलिका म्हणजे मुंगी म्हणायचं. आता मुंगी काय करते? तर मुंगी करते 2 काम. एक चालणे आणि दुसरं गोळा करणे. तशी ही जीवरूपी मुंगी देहरूपी होऊन दिवसभर क्रिया करते आणि गोळा करते. काय चालू असते? पैसा गोळा करा, वस्तू गोळा करा, घरात ठेवा, ज्वेलरी गोळा करा, जमीन गोळा करा. आमचं गोळाच करायचं चालू आहे सगळं. कर्म गोळा करा. नाही ते त्याला माहिती नाही. त्याला काय वाटते, मुंगी कसं आहे, संग्रह वृत्ती. मुंगी आणि क्रियावृत्ती 2 वृत्ती आहेत मुंगीकडं. ती स्वतःला जाणत नाही. तिच्यात बी तेच तत्व आहे, हत्तीमध्ये बी तेच तत्व आहे. ते सगळं बरोबर आहे, पण ती जाणत नाही. म्हणजे मुंगीत आणि आपल्यात काय फरक नाही. का फरक नाही? मुंगी गोळा करते, मुंगी संग्रह करते, आणि आपणही गोळा करतो आणि आपणही संग्रह करतो. तीही जाणत नाही आणि हे बी जाणत नाही. ते बी चावतंय, हे बी चावतंय. काळ्या मुंग्या बऱ्या असतात म्हणली, चावत नाहीत. त्या निघाल्या काही बऱ्या असतात. आमची बायको म्हणली, हो काळ्या मुंग्याला मारू नका म्हणली, बरी असते. काय कोणाच जाऊ. पण अहो पण मुंगी झाली आहे ना ती. मुंगी शिंगी व्हायला पाहिजे. मग मुंगी उडाली आकाशी. मग ते बरेचसे याच्यामध्ये निरूपण करतात, हो मुंगी आकाशात कशी उडल असं. मग ते होतच नाही, म्हणजे अजातवाद सांगायचं म्हणतात. अरे जीवरूपी मुंगी ही योगाभ्यास आहे. हे जीवरूपी वृत्ती जी आहे, वृत्ती ज्यावेळेला सद्गुरूंची कृपा होते की नाही, त्यावेळेला ह्या 3 देहामध्ये वावरणारी वृत्ती 3 देहांच्या पलीकडे जाते. आकाशात विहार करायला लागते. अशा आकाशात विहार झाला की नाही, तुम्ही पक्षी होत आहे, विहंगम होते तुमचं काम. मग त्याला काय म्हणायचं? मुंगी उडाली आकाशी आणि तिने गुळलेले सूर्याशी. म्हणजे तिचा भाव गेला, मुंगी भाव, आणि सूर्यभाव म्हणजे आत्मभाव हा तिला प्राप्त झाला. हे बघा, मातीमधनं घडं निर्माण झाला, घडा, आणि त्या घड्यानं सिंधू बिंदू झाला. आणि बिंदू म्हणायला लागला मी सिंधू आहे. तुम्हाला काय अडचण आहे? काय झालं? बिंदू जर म्हणला मी सिंधू आहे, म्हणून बुंद समाधी सिंध में, किंवा सिंध समाया बुंद में, तसा शिव समाया जीव में, या जीव समाया शिव में.
किती संत काय म्हणले, उंगली से उंगली मिलाने के लिए देर है. ही उंगली आणि ही उंगली एक करायची असली तर देर लागते, म्हणजे जरा काहीतरी वेळ. पण जीव को ब्रह्म होने में देर नाही आहे. मग कसं आहे, तर स्मरण झालं की तुम्ही झालाच. मग काय होते, कूटस्थाचं अज्ञान झालं की चिदाभास निर्माण होतो. आणि चिदाभासाचं अज्ञान दूर होऊन कूटस्थाचं ज्ञान झालं की मी चिदाभास नाहीच. मग आम्ही चिदाभास आहे असं किती वेळा वाटते. हे सगळं चिदाभासाचं दिवसभर चालू आहे काम, असं किती वेळा वाटते. चिदाभास क्षर आहे आणि कूटस्थ अक्षर आहे. चिदाभास जागृती स्वप्न. ताई अभ्यास करायचा आहे हो. तुमच्यात आणि माझ्यात काय फरक नाही. तुमची ही उपाधी तीच आहे पंचमभूतांची, माझी उपाधी तीच आहे. तुम्ही काय स्वतःला कमी समजायचं नाही. कशाला कमी समजायचं, कमी नाहीच. आणि इथं संतांच्या सभेत कमी नाही त्याची हमी आहे. इथं काही कमी नाही. अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म इति. आणि दुसरं काय म्हणतात, जीव ब्रह्मेव नापरा. जीव आणि ब्रह्म हे दोन भिन्न नाहीत, तर जीवच ब्रह्मरूप आहे. हा संतांचा सिद्धांत आहे. अहो ब्रह्म जर जीव रूपानं आलं नसतं आणि सद्गुरूंनी जर कृपा केली नसती तर जीवाला मी ब्रह्म आहे हे ज्ञान काय ब्रह्म असताना झालं असतं नाही. तेच ब्रह्म स्वतःच्याच मायेनं वेटाळलं. ती काय दुसरी माया कुठली काय परग्रहावरची आली नाही, कुठली आली नाही. स्वशक्तीनंच ज्या वेळेला अविद्येचा ज्या वेळेला संग झाला त्यावेळेला त्या शिवत्वाला किंवा सच्चिदानंद स्वरूपाला, आपल्या ज्ञान स्वरूपाला, आपल्या व्यापक स्वरूपाला मर्यादिततेचा, परिच्छिन्नतेचा, उपाधीचा त्याला भ्रम झाला. आणि त्याच तत्वाला ह्या जीवाचा ज्या वेळेला कळवळ आला. कधी कळवळ येतोय माहितीये का, तुमच्या अंतःकरणात जर मला ते पाहायचं आहे, मला ते जाणायचं आहे, मला ते समजून घ्यायचं आहे, मला यातनं सुटायचं आहे, या त्रिविध तापाची ज्या वेळेला बोचणी लागते. आम्हाला त्रिविध ताप बोचायला पाहिजेत. आदिनाथ महाराज म्हणतात उषा भिजायला पाहिजेत. कशासाठी, कधी पाहिन मी माझ्या स्वस्वरूपाला आनंद पूर्ण ब्रह्माला, कधी भेटेल हा भवमोचक गुरु मजला, ऐकेन मी महावाक्याला. आज दीपवाळी जन्मदिवस उगवला, आज दीपवाळी जन्मदिवस उगवला, भेटला की श्री गुरु मजला, किती वर्णू मी सुख हे आहा हा, संगीत सामहा उहा, मिठी घालीन मी परशिव घनरूपाला, ज्ञानरूप मार्तांडाला, कधी पाहिन मी माझ्या स्वस्वरूपाला, आनंद पूर्ण ब्रह्माला. असो अंतकरणात गुरुजी माळी सर सगळं करावंच वाटते, पण माझं स्वरूप मला कधी प्राप्त होईल शिकायला असं रात्रंदिवस. आम्हाला कसं वाटते, खिशात पैसे आले की नाही बरं वाटते. तुकाराम महाराज म्हणजे अहो ते हा विष आम्हाला नको. लय पैसे आले की नाही ते अभ्यास करतच नाही करत. बघा तुम्ही, म्हणून कर्लवांच्या गादीवर झोपून ज्ञानेश्वरीचं ज्ञान मिळत नाही. त्याला इंद्रियांचं दमनच असावं लागते आणि मनाचं शमनच असावं लागते. हे बघा, जरा विचार करा. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही 5 गोष्टी आहेत. हा, आता ह्याच्या पुढच्या 3 साधना आहेत त्या अंतरंग आहेत, हे बाहेरचे आहेत. हे यम बाहेरचा आहे, हे नियम बाहेरचा आहे, प्रत्याहार यम नियम आसन बाहेरचा आहे, कुठल्या आसनावर बसायचं काय हे बाहेरचं आहे.
सूक्ष्म अर्थ वेगळा आहे. आस नसणे म्हणजे आसन म्हटले. आसच नाही आमच्या मनात. पण हे बाहेरचे आहेत 5 जण, 30 जमणं झालेत अजून आम्हाला. यमात 5 जण आहेत, नियमात 5 जण आहेत. सत्य अस्तेय सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. बरोबर आहे ना. सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही 5 जण आहेत. बघायला पाहिजे आपण आपलं सत्य किती आहे, अहिंसा किती आहे. अहो दिवसाची दुसऱ्याची हिंसाच करावीशी वाटते सारखी. तो मला त्रास देतोय त्याला गोळ्याच घालतो. येते की नाही तुमच्या मनात? काय येत नाही? माऊली येते की नाही? माझ्या तर येते बघा. त्याला मारावंसं वाटत नाही, जमत नाही आपल्याला म्हणून आपण करत नाही, पण वाटतंय हो तसं. आणि ज्ञानदेवांचं कसं, मुंगीला सुद्धा त्रास होऊ नये. संत अशी चालतात जमिनीवरनं, कुठल्या ह्याला त्रास होऊ नये. आम्ही कसं चालतो? हत्ती चालल्यासारखा. संत हळुवार चालतात, जेवतात सुद्धा हळुवार जेवतात. म्हणजे ब्रह्मभाव कसा असेल? सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य. आता हे सगळे गोष्टी अभ्यास करायचे आहेत. आता हे नाही आमच्याकडे. काय आहे विठ्ठलराव? आहे काय हे? नाही. नियमात काय काय येते? संतोष, शौच, स्वाध्याय, त्यानंतर ईश्वर प्रणिधान. सत्य शौच संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. आणि एक आहे तप. मग काय आम्ही तापवतोय? एकादशीच्या दिवशी सुद्धा आमचं ढिलच पडते. सगळं कमी खायचं तर जास्तच खाते. म्हणजे जिथं जे बरं हे अहो वाणीचं तप सांगितलंय, शरीराचं तप सांगितलंय, मनाचं तप सांगितलंय. कुठे आम्ही काय करतोय सर? हे यम नियम झाले. आसन सांगितले, आमचं आसन 3 तास 3 करा म्हणतात. स्थिर करा 3 तास. इथं 1 तास बसला तर कड येतोय. आसन बदलतोय म्हणले योगासन करायला लागते, इकडे एकदा तिकडे एकदा. म्हणून म्हातारा झाल्यावर जमत नाही. 6वा अध्याय. त्यामुळे लोक म्हणतात वाचू नका, कारण वाचायच्या परिस्थितीतनं गेल्यावरच वाचायला सुरुवात करते ती. त्याला ते जमतच नाही. तर नाही होत ते अभ्यास करायला पाहिजे कधी त्यावेळेला ते. म्हणून आमचे महाराज म्हणायचे ताजं फुल देवाला आवडते. तसं ताजं शरीर, ताजं मन, विकाररहित मन आवडते देवाला. म्हणून मन हा मोगरा म्हटले, मन ही तुळशी म्हटले, मन ही शेवंती म्हणते. असं करायला सांगितले. हे करून बघायचं आहे. मग यम नियम, आसन, प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? खाली वर वाहतो तो प्राण, खाली वाहतो तो आपान. दोन्ही मिळवले की झाले प्राणापान. आणि मग ते प्राणापान मिळवून पाठीमागच्या दारानं पश्चिम दारानं वर जायचं, म्हणजे त्याला हरिपाठ म्हणायचं. पाठीमागच्या दारानं हरीच्या मागं जायचं, त्याला म्हणले पूर्व मार्गावरून काढिले, पश्चिम पंथे चालविले, 21 स्वर्गावरती नेले, मूळ तीर्थाशी माझी मज मजला गुरुने दाविली काशी, ती आहे मज पाशी. आता ते पूर्व मार्ग कुठला आहे? प्रवृत्ती मार्ग आहे. पश्चिम मार्ग निवृत्ती मार्ग आहे. इथे प्रवृत्ती स्तंभपणा झाली तर निवृत्तीकडे जाणार कधी? प्रवृत्तीच आमची थांबणा झाली सारखी. मनाची प्रवृत्ती, बुद्धीची प्रवृत्ती, चित्ताची प्रवृत्ती, अहंकाराची प्रवृत्ती, इंद्रियांची प्रवृत्ती, आमच्या सगळ्या थांबव कधी वाटते? अहो रात्र झाली तर येऊ मध्ये थांब, अजून हे करायचं राहिले, ते करायचं राहिले. एक दिवस असं काही ताई झालाय काय? संध्याकाळी जेवलेलं नाही आणि फक्त आज मी भगवंताचं नामच घेणार. लई वर्षे खाल्लं आता नाही, देह जाऊ अथवा राहू, आज मेलो तरी चालेल, पण रात्रभर आज नामस्मरण केल्याशिवाय राहणार नाही. असं झाले का कधी? पहिलं म्हणते ते राहून द्या, ते पहिलं जेवणाचं बघा. पहिलं जेवणाचं बघा, नामाचं नंतर बघू.
ते नाम कुठं जात नाही आणि देव बी कुठं जात नाही. पहिले हे जगलं पाहिजे. अरे लय वेळा मेलंय, काय जगणारच नाही. हे जे जगायला पाहिजे ते मरणार. जे जगतंय ते कधी मरत नाही आणि जे मरतंय ते कधी जगतच नाही. ना भाव नासतो विद्यते भावा, ना भाव विद्यते सता. हे किती अभ्यास म्हणून ते असेल. मग प्रत्याहार म्हणजे इंद्रियांनी विषयाला विसरायला पाहिजे. इंद्रियांनी विषयाला, त्याला म्हणायचं प्रत्याहार. प्रत्याहारी ख्याती केली, विकारांची संपली बोहली, इंद्रिय बांधून आणली हृदयात. काय ज्ञानेश्वर महाराज लिहितात. काय हे प्रमाण जमते काय गुरुजी आपल्याला. प्रत्याहारी ख्याती केली, ही आम्हाला असत ख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, आख्याती हे माहिती आहे. आता ही ख्याती बघा कशी आहे. ख्याती प्रसिद्ध. प्रत्याहार ख्याती. प्रत्याहार इंद्रियांना विषय माहीतच नाही. विषय इंद्रिय विसरले, विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदया माझी. प्रत्याहारी ख्याती केली, विकारांची संपली. आधी इंद्रियांचे विषयच नाहीत, मनाला इंद्रिय नाहीत, कुठले विकार होणार त्यावेळेला. तुम्ही निर्विकार होणार. आणि तेच निर्विकार झालेलं परत मनाकडे आलं, परत इंद्रियाकडे आलं, परत विकार. इथे म्हणली प्रत्याहारी ख्याती केली, विकारांची संपली बोहली, इंद्रिय बांधून आणली हृदयात. म्हणून शम दम इंद्रियांचा क्षय, वासनेचा क्षय आणि इंद्रियांचा जय. वासनेचा क्षय झाला, इंद्रियांचा जय होते. आणि इंद्रियांचा जय झाल्या वासनेचा, दोन्ही युगपद आहेत. का समजा एखाद्याने वासना धरली पण इंद्रियाला विषय दिसलं की नाही, घेऊन जाते ओढत तिकडे. चल जरा बघून तरी येऊया. ते तिथं गेल्यावर बघतच बसते. तसंच आहे ते. अहो ते देवाचं हे सगळं सिस्टीम. ही काय तुमची आमची सिस्टीम आहे होय. ही लावल्यात गाई, त्याला बरोबर कुरण दाखवते मन. आणि ते मन म्हणते हिरवगार आहे चल, मग ते बसते तिथं अडकून. इकडे मनाला बी धरायला लागते आणि इंद्रियांना बी धरायला लागते. पहिल्यांदा इंद्रियांना धरायला लागते, मन आवरत नाही. म्हणून प्राप्त पुरुषाला सुद्धा ही इंद्रिय, बलवान इंद्रिय, त्याची अवस्था नाव तीराला लागता ती नाव भरकटत्या. तसं प्राप्त पुरुषाला सुद्धा इंद्रिय जर बांधली नाहीत तर ती भरकटत्या. तुम्ही पेपर वाचत नाही काय. प्राप्त पुरुषाने इंद्रियाला लावणे म्हटले. म्हणून इंद्रिय जे म्हणती ते जे पुरुष करती ते तरले तरी न तरती. म्हणून इंद्रिय किती हे करायला पाहिजे, प्रत्याहार करायला पाहिजे. आणि मग नंतर धारणा, ध्यान आणि मग समाधी. हेच काय होईना झाले. ती धारणा कशाची होत्या, ही धारणा आहे. आता बघा, आता बंद करा म्हणणार, मुकम करोती वाचालम. आता हे बंद आणि आपला नेहमीचा विषय घ्यायला पाहिजे. कुठला, हेच घ्यायला पाहिजे. भजनम मर्यादित, भोजनम अमर्यादित. अनलिमिटेड थाळी आहे. भजनम लिमिटेड थाळी, 1च तास. आमचा वारकरी नियम आहे संप्रदायाचा. काय, भोजनम अनलिमिटेड, विषय अनलिमिटेड. काय जगत देवान ठेवले. तुला कुठलं झाड बघायचं बघ. काय तुला शब्द पाहिजे शब्द बघ, रूप पाहिजे रूप बघ, रस पाहिजे रस बघ. अनलिमिटेड आहे हो. अहो हॉटेलमध्ये 250 पदार्थ आहेत तरी जीभ म्हणते दुसरं काय आहे का तुमच्या नवीन काय. आता बरं ते बी कसं आहे, दिसायला बी वेगळं पाहिजे, चवीला बी वेगळं पाहिजे, हाताला बी वेगळं पाहिजे. आणि शेवटी हितनं खाली आमची महाराज म्हणतात, हितनं खाली गेली की विष्ठा. मग ते विष्ठेसाठी पैशाचा. आता बघा माणसं लई पैसे कशासाठी कमवतात सध्या. एक फ्लॅट पाहिजे 1.5 कोटीचा, 3 BHK. पण झोपणार किती BHK वर. इकडं 2 फूट आणि इकडं 6 फूट. हे 2 बाय 6 मध्ये झोपते. पण फ्लॅट पाहिजे 4 BHK. त्याच्यासाठी आता पुण्याला जाते. ही साईड बघ, ती साईड बघ, ते साईड बघ, ते बघ.
हे जीव भुलले. बघा जरा सगळीकडे आपलीच परिस्थिती आहे. सगळं आपलं जीवन आहे की घर बांधलं झालं बघा माझं काम. आता ते घरच घर लावत्या. शेवटी जी घर लागते का नाही हे घरच लावते. आणि निरंजनी आम्ही बांधले घर ती घर कमी करत्या. तिथं घर बांधणं झाले इकडे घर धरून बसते ती येते. मग महारा अण्णा म्हणतात नागून येते. अण्णा नागून आला बघा आबा नागून आला ती येते. आम्ही संपत्तीच्या ठिकाणी आम्ही देहाच्या ठिकाणी आम्ही या लौकिक विषयांच्या ठिकाणी आमच्या मनाचं घर करून ठेवले आणि ते घर आम्हाला घर लावते. हे निरंजन रूपी घर आहे की नाही ते घर आमची घालवते. पण तिकडं चिंतन होईना आणि इकडचं चिंतन सुटेना. ह्यात हा जीव बरोबर अडकलाय. म्हणून जरा आपण काय करूया धारणा. कोणती धारणा आहे? देहबुद्धी ती घालवायची आहे आणि आत्मबुद्धीची धारणा करायची आहे. मग ध्यान लागणार. महाराज आता दिवसला की कशात ध्यान लागते? म्हशीला चारा टाकलाय का, म्हशीनं पाणी पिलंय का, तिला डिसेंट्री लागल्या हे ध्यानात. धार काढायची आहे. बिल आलेलं नाही. उसाला पाणी जास्त झाले, सगळा भाजीपाला कुजून चाललाय हे आमचं ध्यान लागते. तुमचं शेतकरी आहे म्हणून तुम्हाला आमचं वेगळं लागते ध्यान. हो ते केमिस्टनं पैसे दिलेले नाहीत, हे डॉक्टर आमचं लिहित नाही, ते प्रॉडक्ट एक्सपायर व्हायला लागले, ते पैसे आलेले नाहीत, हेच की हे ध्यान लागते. उद्या पुण्याला जायचं आहे मग ती गाडी कोण चालवणार, असं होणार, मग ते माळीसर येणार आहेत, हे ध्यान लागते. मग कुठलं ध्यान? डोळे बंद आहेत, शरीर बी बंद आहे. काष्ट मौन व्हायला म्हणायचं. काय म्हणायचं? काष्ट मौन म्हणजे लाकडासारखं शरीर. सोहम. काय सोहम मुखेनं जिभेनं चालू आहे सोहम. आत मन काय काय म्हणायला लागले ते बघायला पाहिजे ना. सोहम म्हणायला लागले का काय देव म्हणायला लागले? सोहम म्हणायला काय तेवढा सोपा आहे म्हणायला, व्हायला अवघड आहे. म्हणून काष्ट मौन, इंद्रिय मौन, वाचा मौन आणि वृत्ती मौन. वृत्ती मौन व्हायला पाहिजे. वृत्ती केली मग राहिला तुम्ही. वृत्ती गेली की जीव गेला, राहिला तुम्ही. वृत्ती गेली प्रमाता गेला, प्रमाता गेला प्रमाण गेलं, प्रमेय गेलं, त्रिपुटी गेली सांडिली त्रिपुटी. दीप उजळला आघटी अनुरेणू तोकडा तुका झाला आकाश आहे एवढा. तुका म्हणजे होणार ना? अभ्यास करणार ना? कधी करणार? गेल्यावर. घरी गेल्यावर. हो घरी गेल्यावर नका करू. आताच बघा माझी वृत्ती कुठे गेली, कुठे उठली, कुठे गेली. उठली की चिदाभास, गेली की कुटस्थ. म्हणून सामान्य आणि विशेष. भिंतीवरचा सामान्य आता तुम्हाला हे लक्षात येते काय? लय सगळं सांगायला नको. भिंतीवरचा सामान्य आणि आळशाची झळझळ पडली की विशेष. मग विशेषानं काय केलं? सामान्याला झाकलं. तसं आम्ही विशेष झालो की सामान्य जाते आणि सामान्य झालो की विशेष निरसन पावते. मग काय करायचं आहे? सामान्याच्या सस्तेवर जे विशेष उठायला लागले त्याचं निरसन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषामध्ये हे सामान्य समजून घ्यायचं आहे आणि सामान्यामध्येच विशेष आहे हे समजून घ्यायचं आहे. कुठला अभ्यास करायचा तो करा. आणि तुमचं जे हे चिदाभास आहे ते क्षर आहे आणि चिदाभासाला जे सामान्य आहे ते कूटस्थ आहे, ते अक्षर आहे आणि ते माझे गुरु आहेत. असं अक्षर स्वरूप त्या सद्गुरूंना अक्षर आमच्या सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये काहीही बदल होत नाही. सामान्य रूपानं ते सर्वत्र व्याप्त आहे. विशेष रूपानं देहानं दिसले तरी विशेष रूपामध्ये तेच सामान्य आहे आणि नाही देहानं दिसले तरी सुद्धा ते सामान्य रूपानं सर्वत्र व्याप्त आहे. असं यद अक्षरम. आणि ते कसं आहे? ते अनुभूतीला आल्याशिवाय कळत नाही. म्हणून वाचेच्या ताब्यात ते नाही. अनायख्यम आनंदम अजम अव्ययम असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. खरं म्हटलं तर मला हे श्लोक आहेत नाही 5 श्लोक हे एका तासातच 5 संपवायचे आहेत.
पण ती मला संपवताच येणं झाल्यात आज्ञा पण तशी आहे. तशी, पण ते होतच नाही आहे, चांगली गोष्ट आहे. नाही, होईनाच झाले. नाही गडबड करून पण चालतं. करायची नाही. हो काय करू, मला ते होईनाच झाले. आणि मला ते ती कला बी नाही आहे. काय कला नाही आहे, संपवायचं. ती कला एक असते हो, ती कला असते. आपण कलातीत आहोत. ती वृत्तीवर राहून करायला पाहिजे. हा म्हणजे का कुणास ठाऊक अजून ते जमेना झाले. जमेल हळूहळू. म्हणजे सिलेबस पळवायचं हो, मास्तरांची भेट घ्यायला पाहिजे. सिलेबस कसा पळवायचा, एक वेळा वाचायचं. हा असं म्हणून करूया बाबा अभ्यास. हा मला जेवढं जमतंय तेवढं मी सांगणार. चुकलं असलं तर तुम्ही बदल करून घ्या. चुकलं असलं तर बदल करून घ्या ना. चुकणार की काय, मी काय परिपूर्ण नाही आहे. आपल्या ठिकाणी अजून बुद्धिमांद्य दोष आहे, आपल्याकडे कषाय दोष आहे, आपल्याकडे बरेच दोष आहेत. मलविक्षेप दोष आहेत. हे काय मी आसनावर बसलो ह्या म्हणून काय मी पूर्णत्वाला गेलोय असं काही तुम्ही समजू नका. तुम्ही मी काय वेगळे नाही. मी अभ्यास करतोय, तुम्ही अभ्यास करा. आणि अभ्यास करत करत ईश्वराला हा आता गेला 2 तास. 2 तास गेले आहे ना विठ्ठलराव. मग त्या अंतःकरणामध्ये असलेल्या ईश्वराला समजत नसेल की बाबा ह्याची वृत्ती आता कुठं लागली आहे, त्याच्यामध्ये जो तळमळ आहे ती खरंच खोटी आहे का खरी आहे, ह्याला जेवणाचं वेड लागलंय का. अहो तो बघतोय सगळं, त्याला सगळं समजते, साक्षी आहे तो. आणि तुझा भाव कसा आहे त्याला पहिला भाव कळतोय. त्याला हे शरीर समजत नाही. शरीर काय जडमूड अचेतन आहे, त्याला भाव कळतोय तुझा. म्हणून भाव तैसा देव. भाव असेल माईक, देव होईल माटक. भाव जर तुझा माईक असला तर मग त्याला ठकवायला असा कसा देवाचा देवबाई ठकडा. त्याला काय अवघड आहे फसवायला तर आपल्याला. अहो मायेला ब्रह्मदेवाला फसवती ती, तुम्ही आम्ही काय त्यावेळेला. भल्या भल्यांना फसवती ती. काय म्हटले त्यांनी, अशी 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 कशी ही थट्टा भल्या भल्यांना लावलाय बट्टा म्हटली. मग भल्या भल्यांना जर बट्टा लावत असेल, इंद्राला लावला, चंद्राला बट्टा लावला, आपण कोण कुठलं राहावं. मग किती राहायला पाहिजे सतर्क. आणि आम्ही तर काय झालो माहिती काय, पूर्णपणे मायेलाच आम्ही विकून टाकल्यासारखं आहे, तिच्याच ताब्यात. हा म्हणून करूया. आणि मग ह्यातनं तारणार कोण, तर माया ज्याच्या ताब्यात आहे. मायेच्या ताब्यात ते नाहीत, माया त्यांच्या ताब्यात आहे. माया म्हणजे कोणती, ही धरू नका बाहेरची. आता माया कोणती माया, तर स्वरूपाचं विस्मरण करणारी, आपल्या स्वरूपाला आच्छादित करणारी, जीवाला आच्छादित करणारी, स्वतःच्या स्वरूपापासून च्युत करणारी ही अविद्यारूपी जी माया आहे, ती पण सद्गुरूंचीच ताकद आहे. आणि विद्यारूपी माया ही सुद्धा सद्गुरूंचीच ताकद आहे. अहो ते देवाचीच ताकद आहेत, हे 2 शक्ती आहेत 2 या. नाहीतर हे कसं निर्माण झालं असतं. म्हणून कुणाला मुक्त करते, ज्याला मुक्त व्हायची इच्छा आहे तिला मुक्त करते. त्याला अधिकार तो सांगितला. मग त्याच्यामध्ये त्याला मुमुक्षा पाहिजे. मुमुक्षा ही आपली मुमुक्षा आहे ना, हे जे ह्या पाठशाळेचं नाव मुमुक्षा, मोक्षाची इच्छा, ती पाठशाळा आहे आपली. त्याला मुक्त करते. आणि ज्याला राहायचं इथं त्याला म्हणते खुशाल राहा. तुला आधी किती जन्म पाहिजेत तेवढा राहा, आणि कंटाळत नाहीस तोपर्यंत खा, काही कर. पण शेवटी कसं आहे, जीव हा शेवटी ब्रह्मरूप असल्यामुळे त्याला आनंदाची इच्छा आहे. एक दिवस त्याच्या लक्षात येतं बहुनाम जन्मनाम कधीतरी, की बाबा ह्यात सुख नाही, हे सत्य नाही, हा मृगजळ आहे, हा भास आहे. आणि मग तो त्याला सद्गुरूंच्या चरणावर पडल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून एक तुम्हाला शेर सांगतो. शेर काय माहिती आहे सर, आपल्या संसारामध्ये ना जो चालतो तो पुढे जातो,
आणि जो वर जातो तो वर जातो. वर म्हणजे संसारात पैसे मिळा वर जातो, तसं इथं नाही. म्हणजे यहाँ जो रुकते हैं वहां वो चलते हैं. यहाँ रुकते हैं या रुकते हैं, चलते हैं वही जो रुकते हैं. आपण उलट काय म्हणणार, चलते वही जो चलते है. आपण म्हणतो चालला, पुढं कोण जाणार पंढरीच्या वारीत, जो चालतो. तसं इथं म्हणत नाही, जो थांबतो तो चालतो. चलते है वही जो रुकते है गुरुदेव आपके चरणों में, और चढ़ते है वही जो गिरते है गुरुदेव आपके चरणों में. जो गिरतो तो चढतो आणि जो थांबतो तो चालतो. इथं संसारामध्ये जो सोडतो तो प्राप्त करतो, सोडल्यानं प्राप्त होते आणि धरल्यानं प्राप्त असलेलं जाते. किती म्हणून प्राप्त काय करायचं नाही आहे, फक्त सोडायचं आहे, प्राप्तच आहे. जे अज्ञानानं जे धरलंय ते फक्त ज्ञानानं सोडायचं आहे. बरं सोडायचं तरी आहे का? धरलंय ही जी काही भावना निर्माण झाली ती फक्त मी धरलंय म्हणून. ते आमचे महाराज उदाहरण सांगायचे, ते माकडानं धरलं होतं म्हणून त्याचा हात कळशीतनं बाहेर येत नव्हता. मग त्याला म्हणले कोणी धरलेलं नाही तुला, तू जे धरलंयस ते सोड म्हणजे तू आपोआप बाहेर येतेस. तसं जीवानं अज्ञानानं जे धरलंय ते फक्त सोडायचं आहे की मी जीव आहे, मी देह आहे. ते ज्ञानानं सोडलं की तो मोकळाच आहे, मुक्त होता. परी बळेच झाला बद्ध येऊन या छंद माझे माझे. आता विश्वात्मके येणे